यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुत तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते। प्रभु ज्यांच्या सामर्थ्यशाली करांनी आपल्या हिंदू राष्ट्राला अनेक वेळेला सावरलं, त्या वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, नवराष्ट्राची प्रेरणा आपल्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये जागवण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, श्रद्धेनं, निष्ठेनं एका उत्कट आस आपल्या चित्तामध्ये धारण करून पराकोटीच्या विश्वासानं या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यप्रेमी, सावरकर प्रेमी, आजचे विशेष मान्यवर अतिथी, आणि आपला इतिहास ज्ञात करून घेण्यासाठी एका आंतरिक ओढीनं येथे उपस्थित असणारा तरुण वर्ग, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, ज्याला इतिहास कळतो त्याला वर्तमानाचं भान असतं, आणि ज्याला वर्तमानाचं भान असतं तो भविष्य घडवू शकतो, असा एक इतिहासाचा सिद्धांत आहे. आणि तो आपल्या कर्मयोगातून स्वातंत्र्यवीरांनी सिद्ध करून दाखवला. काल आपण इतिहासाची जी मीमांसा केली ती स्वातंत्र्यवीरांनी केलेली आहे. त्यातले काही दाखले आपण वेगळे दिले असतील, पण त्यातली सगळी सैद्धांतिक सूत्र ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली आहे. काल आपण म्हणतोय की जे लोकोत्तर महात्मे जगामध्ये होऊन गेले आणि प्राधान्यानं आपल्या भारतवर्षामध्ये झाले, या सगळ्यांना इतिहासाचं विलक्षण प्रेम होतं. इतिहासाचं सखोल अध्ययन या लोकोत्तर महात्म्यांनी केलेलं आहे. इतिहासाचं विश्लेषण केलेलं आहे. इतिहासाची प्रेरणा घेतलेली आहे. इतिहासामधली जीवनमूल्य घेऊन आपलं आयुष्य चरित्रामध्ये पालटवून टाकलेलं आहे. सावरकरांना लहानपणापासूनच इतिहासाचा ध्यास होता, विश्वास होता, मनामध्ये आस होती. सावरकरांनी जगाचा इतिहास तर अभ्यासलाच, पण भारतवर्षाच्या अभ्यासाचा ध्यासच त्यांनी घेतला आणि त्याचं सखोल चिंतन केलं, त्याचं सखोल विवरण केलं, त्याचं सखोल विश्लेषण केलं, आणि आपल्या इतिहासाची बलस्थानं कोणती आणि शबलस्थानं कोणती हे त्यांनी बरोबर शोधून काढलेलं होतं. लोकोत्तर महात्मे ज्या वेळेला इतिहासाचा अभ्यास करतात, घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करतात, त्यावेळेला त्याच्यातली बलस्थानं बरोबर ओळखतात आणि शबलस्थानं सुद्धा ओळखतात. शबल म्हणजे बलाच्या बरोबर उलटा अर्थ असलेला शब्द. सावरकरांनी आपली बलस्थानही ओळखली आणि शबलस्थानही ओळखली. बंगालमध्ये काय घडलं, पंजाबमध्ये काय घडलं आणि महाराष्ट्रामध्ये काय घडलं याचं सखोल चिंतन आणि विश्लेषण सावरकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी एक वाक्य मोठं मार्मिक लिहून ठेवलेलं आहे की महाराष्ट्र ब्रिटिशांनी पूर्ण जिंकला, पण महाराष्ट्रीयांची मनं त्यांना कधी जिंकता आली नाही. या वाक्याला विशेष महत्व आहे. आणि म्हणून सगळ्या देशामध्ये जसे ब्रिटिश निष्ठ निघाले
तसे महाराष्ट्रामध्येही होते. ते लाचार होते, ब्रिटिशनिष्ठ होते, पण त्यांच्यावर कुरघोडी करणारे स्वदेशनिष्ठही होते. आणि त्याही पेक्षा स्वातंत्र्याची ज्वाला ज्यांच्या अंतःकरणात धगधगीत निर्माण झालेली होती असे क्रांतिकारक वीर सुद्धा होते. असे होते म्हणून त्यातून वासुदेव बळवंत फडके निर्माण झाले, त्यातून रामसिंग कुका निर्माण झाले. त्याच्या अगोदर ज्यांनी स्वातंत्र्य समर लढवलं तो बाणपूरचा मर्दनसिंह त्या क्रांतिकारी निष्ठेमधूनच निर्माण झाला. झाशीच्या राणीनं स्वातंत्र्य स्वधर्म स्वदेशासाठी आपल्या आयुष्याचं दान केलं आणि पुन्हा एकदा या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हौतात्म्य सुद्धा पत्करलं. आपला इतिहास ज्वलंत व्हावा, आपल्या इतिहासाची पुन्हा नवीन पानं निर्माण करता यावीत म्हणून एक अलौकिक प्रेरणा सावरकरांनी या इतिहासामधून घेतली. राष्ट्रीय सभेची स्थापना का झाली आणि युवने काय केलं याचं किंचित दिग्दर्शन आपण कालच्या प्रवचनामध्ये केलं. कारण पहिली ज्या वेळेला राष्ट्रीय सभेची जाहीर सभा मुंबईमध्ये झाली आणि ज्याचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते, हे बॅनर्जी नव्हे तर हे बंदोपाध्याय, चट्टोपाध्याय, मुखोपाध्याय, ब्रिटिशांनी या सगळ्यांची नावं पालटली. मुखोपाध्याय मुखर्जी झाले, बंदोपाध्याय बॅनर्जी झाले, चट्टोपाध्याय चटर्जी झाले. ही सगळी नावं अशी नाही आहेत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, चटर्जी नव्हे. ज्यांनी वंदे मातरम सारखा अलौकिक महामंत्र भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये निर्माण केला, या आपल्या भारतवर्षाच्या मातीमध्ये निर्माण केला, ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ते चटर्जी नव्हे. ही छोटी छोटी नावं ब्रिटिशांनी निर्माण केली. पुण्याला सुद्धा पूर्वी म्हणे पुनक विषय म्हणत असत, पुण्यपत्तनम म्हणत असत. मग त्याचं नाव पडलं पुनक विषय, पुण्यपत्तनम, मग पुनक विषय. कारण सगळीच पुण्यवान माणसं राहायची तेव्हा, आणि म्हणून त्याचं नाव पडलेलं होतं पुण्यपत्तन. मग पुनक विषय, मग त्याची पुनवाडी झाली, मग त्याची पुनवडी झाली, मग ती वडी कुणीतरी खाल्ली, उरलं पुणे, त्याचं पुणे, शेवटी पुणे असं झालं. पण हे आपल्या परंपरेमध्ये झालं. ब्रिटिशांनी अनंत नावं बदललेली होती आणि त्याच्यामुळे दुर्दैवानं आमची माणसं त्याच नावाला अनुसरायला लागली. आता कोलकाता झालं आपलं भाग्य, मूळ नाव परत आलं. नाही तर कॅलकटा असं वेडवाकडं तोंड करून आपली माणसं का म्हणत असत, हे खरोखर अनाकलनीय आहे. ब्रिटिशांना तो उच्चार करता येत नसे म्हणून पुण्याचं पुणा झालं. आपण कशाला पुणा म्हणायचं, मुंबई आपल्याला म्हणता येतं, मग बॉम्बे का म्हणावा, अनाकलनीय होतं. पण ब्रिटिशनिष्ठ जी माणसं होती की ज्यांना ब्रिटिशांचे सभ्याचार अत्यंत प्रिय होते, त्यांना हे सगळं करायला आवडत असे. तशा पद्धतीनं वागावं, तशा पद्धतीचा पोशाख करावा, ब्रिटिशांची भाषा आपण अनुसरावी आणि मग आपल्याला आंग्ल भाषेतून संवाद करायचा आला तर कृतार्थ मानावं, अशी ब्रिटिशनिष्ठ माणसं या देशामध्ये होती. अंधभितुरी उदंड झाली, पण तितकी स्वदेशनिष्ठ माणसं आणि तसेच थोर क्रांतिकारक सुद्धा या देशामध्ये झाले. या सगळ्याचा आढावा, या सगळ्याचं विश्लेषण सावरकरांनी अप्रतिम केले. आपल्या पूर्व पीठिकेमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून बंगाल, पंजाब याचंच विशेष विश्लेषण त्यांनी का केलं आणि विशेष करून महाराष्ट्राचंच का केलं, त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जितके क्रांतिकारक निर्माण झाले तितके अन्यत्र क्वचितच झाले असते. महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारकांच्या रांगाच्या रांगा निर्माण झाल्या. आता आपण ज्यांची नावं घेतली, अगदी झाशीच्या राणीपासून वासुदेव बळवंत फडक्यांपर्यंत, आणि त्यांच्या उत्तर कालखंडामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण सानंद समर्पण केले, अशा क्रांतिकारकांच्या मालिका महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या. आणि म्हणून महाराष्ट्राबद्दल सावरकरांना प्रेम असणं हे उघडच होतं. त्यांचा जन्म महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं त्यांना विशेष प्रेम असणं हेही अत्यंत स्वाभाविक होतं. कोणत्याही घराण्यामध्ये एखादं लोकोत्तर व्यक्तिमत्व असं आपोआप निर्माण होत नाही. त्यांच्या पूर्वजांनी काही तपश्चर्या केलेली असते आणि म्हणून लोकोत्तर महात्मे त्यांच्या घराण्यामध्ये निर्माण होत असतात. समर्थ रामदासांच्या घराण्यामध्ये 23 पिढ्या सूर्योपासना चाललेली होती आणि म्हणून सूर्यासारखा अत्यंत तेजस्वी असा नारायण स्वरूप जो पुढे समर्थ रामदास झाला, असा लोकोत्तर महात्मा त्या ठोसरांच्या घराण्यामध्ये निर्माण झाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यामध्ये नाथपंथाची उपासना आणि पंढरीची वारी 8 पिढ्या चाललेली होती.
तीच गोष्ट तुकारामांची विश्वंभर बाबांच्या पासून तुकारामांच्या वडिलांपर्यंत आणि स्वतः तुकोबापर्यंत विठ्ठलाची अतिशय उत्कट भक्ती आचरली जात होती. कोणत्याही घराण्यामध्ये लोककल्याण करणारा अत्यंत सात्विक वृत्तीचा क्रांतदर्शक तत्वज्ञ एखादा महापुरुष ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी त्याच्या पूर्वजांनी काही पुण्याई गोळा केलेली असते. सावरकरांच्या घराण्यामध्ये हे घडलं असा. सगळीच कोकणस्थ चित्तपावन मंडळी ही कोकणातून आली. 7-8 पिढ्यापूर्वी कोणीतरी बाहेर पडलं, कारण माध्यान्नीची काहीतरी अडचण असावी, पोट भरलं जात नसा, म्हणून बाहेर पडावं, देशावर जावं, पराक्रम गाजवावा म्हणून अनेक कुटुंब बाहेर पडली. अभ्यंकर तसेच आहे. अभ्यंकरांचं गाव रत्नागिरीजवळ पावसच्या पुढे कुर्ध म्हणून गाव आहे. स्वरूपानंदांचं पावस, त्याच्या पुढे गणपती गुळ म्हणून गाव आहे. म्हणजे गणपती पुळ्याचा जो गणपती तो मूळचा गणपती गुळ्याचा आहे अशी आख्यायिका आहे. आणि त्या गणपती गुळ्याच्या पुढे कुर्ध म्हणून एक छोटं वाडी आहे. गाव कसलं, छोटी वाडी आहे. तिथे बहुसंख्य अभ्यंकर आणि फडके तिथले सगळे मामा भागते तिथून बाहेर पडले. मग मालगुंड आहे, गावडा आंबेर आहे, ही 3 गावं अभ्यंकरांची आहेत आणि सगळी मंडळी ही तिथून बाहेर पडली. अजून चित्तपावनांच्या पैकी अनेक नावांचा उलगडा होत नाही. लेलेना आडनाव का तयार झालं असावं, नेने का झालं असावं, आपटे का झालं असावं असं मनात येतं. पण मी आपल्याला सांगतो, माधव अस्वलांनी या नावांच्या व्युत्पत्तीवर काहीसा प्रकाश टाकलेला आहे. कारण लोकमान्यांच्या नात्यातलेच होते, बुद्धिमत्ता तशीच अलौकिक. म्हणून चित्तपावनांच्या नावाचा काही उलगडा अस्वलांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यंकर आडनाव कसं तयार झालं कोणा असतं काही सांगता येत नाही. पण अंदाजाला जागा अशी आहे, अभयकरापासून अभ्यंकर असं झालं असावं. किंवा व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीनं जे अभ्यंग स्नान करतात, ब्राह्ममुहूर्ती उठून अभ्यंग स्नान करणारे ते अभ्यंकर, अशी एक व्युत्पत्ती येते. काय कोणा असतं. पण अनेक नावं त्या त्या स्थळी पडली, गावाच्या नावावरून पडली ती तर आहेत. सावरकरांचे जे पूर्वज होते ते अर्थात कोकणातलेच आहे. चिपळूणजवळ गुहागरजवळ यांचे मूळ पुरुष आहे. आणि आपलं भाग्य उजळावं म्हणून ही सगळी मंडळी बाहेर पडली. आणि बहुसंख्य चित्तपावन हे पेशव्यांच्या आश्रयाने वाढले. तिथे ते मोठे झाले, पेशव्यांच्या आश्रयाला राहिले आणि आपल्या कर्तृत्वानं कुणी तलवार चालवली, कुणी लेखणी चालवली. पण हे सगळे पेशव्यांच्या आश्रयानं मोठे होत गेलेले आहेत. सावरकरांचे पूर्वज हे असेच बाहेर पडलेले होते. गुहागरच्या जवळ एक गाव आहे. सावरकर तरी आडनाव कसं निर्माण झालं कोणा असतं. पण गुहागरच्या जवळ एक छोटं खेड आहे आणि त्या खेड्याचं नाव आहे सावरवाडी. वाडीच आहे, छोटी वाडी आहे. सावरवाडीवरून बहुधा सावरकर हे आडनाव तयार झालेलं असावं. पुढे ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर नाशिकला आले शिकायला, त्यावेळेला तिथे लोकमान्य टिळकांचे एक अतिशय कट्टर अनुयायी राहतात, वकील होते. त्यांचं आडनाव पारख होतं आणि त्यांनी स्वातंत्र्यवीरांचं पाणी बरोबर ओळखलेलं होतं की हा मुलगा अतिशय कर्तृत्व संपन्न आहे आणि हा मोठा झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून ते भेटले की त्याचं कौतुक करत असत, विनायकाचं कौतुक करत असत, तात्यारावांचं कौतुक करत असत आणि नेहमी म्हणत असत, पहा रे तुझं आडनाव सावरकर आहे तेव्हा आडनाव सार्थक आहे, ज्याचा कर राष्ट्राला सावरतो तो सावरकर बरं, असं ते पारख म्हणत असत. कोटी क्रमामध्ये अतिशय प्रवीण असत. आणि तेव्हापासून सावरकरांच्या मनामध्ये ती आग होती, त्याच्यावर कदाचित फुंकरी पडली असावी आणि लोकोत्तर कार्य करायला सावरकर प्रवृत्त झाले असावे. पण अशा या एका मुशीतून घडलेला हा महात्मा सावरकर आडनाव धारण करता झाला. त्यांचे पूर्वज कोकणातून उठून देशावर आले आणि ते आले ते नाशिक जवळ आले, भगूरमध्ये आले. त्यांना थोरले काका होते सावरकरांना, त्यांना बापू काका असं म्हणत असत. आणि सावरकरांच्या वडिलांचा जन्म मध्ये फार मोठा कालखंड गेल्यानंतर झाला. म्हणजे बापू काका आणि सावरकरांचे वडील अण्णा यांच्यामध्ये फार अंतर होतं, 10-15, 14-15 वर्षांचं अंतर होतं. हा पाठीवर एक बहीण होती, म्हणजे आत्याई होती त्यांना. पण हे कुटुंब संपन्न होतं, चांगलं होतं. सावरकरांच्या घराण्याला पारंपरिक संपन्नतेची जोड होती. त्यांच्या बागा होत्या, चांगल्या प्रकारचं उत्पन्न होतं आणि त्याच्यामुळे सावरकर घराणं हे समृद्ध होतं.
दारिद्र्यामध्ये नव्हतं, समृद्ध घराणं. आणि या घराण्यामधले सगळे पुरुष सुद्धा करते पुरुष. त्यांना राष्ट्राचा अभिमान होता, देशाचा अभिमान होता, संस्कृत वाङ्मयाबद्दल त्यांना विशेष प्रेम होतं. या घराण्यामधल्या लोकांचं पाठांतर उदंड असतं. संस्कृत भाषेवर, संस्कृत वाङ्मयावर, मराठी वाङ्मयावर, रामायण महाभारतावर, कालिदासावर जे जे चांगलं आपल्या परंपरेनं चालून आलेल्या या सगळ्यावर या सावरकर घराण्यामधल्या महापुरुषांनी उत्कट प्रेम केलेलं होतं. आणि म्हणून त्यांचा पिंड सर्वांचा एक विशेष प्रकारे सात्विक घडत गेलेला होता. असा सात्विक पिंड ज्या वेळेला पिढ्यानपिढ्याचं घडत जातं त्यावेळेला केव्हा तरी त्याला एक परिपक्व फळ येतं. आणि ते फळ इतकं मधुर असतं की अवघ्या राष्ट्राचं ते कल्याण करून जातं. स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत तसं घडलेलं. गोंदवलेकर महाराजांना कोणीतरी आग्रहाने विचारलेलं होतं की आपल्या आई कशा होत्या, आपले वडील कसे होते. आईबद्दल विशेष करून विचारत असत की आपल्या आई कशा होत्या. आणि गोंदवलेकर महाराज शक्यतो टाळत असंच सांगायचं, कधी नाहीच म्हणायचं, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, विषय बदलून टाकायचं. एके दिवशी शिष्याने फारच आग्रह केला. त्यावेळेला ते हसले आणि त्यांनी काय सांगावं, स्वतःकडे बोट दाखवलं आणि ते म्हणाले, फळ चांगलं आलं त्याची झाड नक्की चांगलं असणार. म्हणजे माझी आई इतकी चांगली असल्याशिवाय मला ती जन्मच देऊ शकली नसती, असा भाव गोंदवलेकर महाराजांनी प्रगट केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्वीच्या पिढ्यामध्ये ही अशी चांगली नररत्न निर्माण शिकार करणारी होती. गंमत आपल्याला सांगतो की स्वातंत्र्यवीरांच्या वडिलांच्या आईचे वडील, त्यांच्याकडे मकराणा सैन्य असत, अतिशय पराक्रमी होते. घोड्यावर बसत असत, भाला फेकत असत, शिकारीला जात असत, दाणपट्ट्याचे प्रकार अवगत होते, हनुमंती पट्टा चालवत असत, हे सगळं त्यांना येत असत. आणि पुढे तर एकदा गुंडांना झोडपून काढून त्यांचा पराभव करून त्यांच्या ताब्यामधली एक अतिशय सुंदर मूर्ती, देवीची जगदंबेची मूर्ती त्यांनी आणलेली होती. ज्या मूर्तीपुढे स्वातंत्र्यवीरांनी शपथ घेतली, स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली, ती देवीची मूर्ती त्यांच्या पणजोबांनी आणलेली आहे. योग असा की स्वातंत्र्यवीरांच्या आजीने ती मूर्ती भगूरला आणली आणि भगूरमध्ये हे सावरकरांचं सगळं कुटुंब रावलं. सावरकरांच्या आईचं नाव राधाबाई आणि वडिलांचं नाव दामोदर. वडिलांना अण्णा म्हणत असत सगळे आणि त्यांच्या चुलत्यांना बापू काका म्हणत असत. अतिशय तालेवर असं कुटुंब होतं. पूर्वी खेड्यापाड्यामध्ये अशी तालेवर जी कुटुंब असतात त्यापैकी एक सावरकर कुटुंब होता. आणि या सच्छील पती-पत्नीच्या पोटी 3 नररत्न आणि 1 कन्या जन्माला आली. 13 जून 1879 या दिवशी सगळ्यात थोरला पुत्र म्हणजे गणेश दामोदर उर्फ बाबाराव सावरकर जन्माला आले. 28 मे 1883 या दिवशी विनायक दामोदर उर्फ तात्याराव वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आले. आणि त्याही पुढे 1888 साली सगळ्यात धाकटा नारायण दामोदर, ज्याला बाळ म्हणत असत, तो सगळ्यात धाकटा मुलगा जन्माला आला. आणि त्याच्या अगोदर 1 कन्या ही जन्माला आलेली होती. यांच्या पोटी 3 पुत्र आणि 1 कन्या जन्माला आली. वैशाख शुद्ध, वैशाखच सुरू आहे. उद्या तर अक्षय्य तृतीया आहे. तिथीप्रमाणे स्वातंत्र्यवीरांनी जो जन्म घेतला तो वैशाख शुद्ध षष्ठीचा आहे. तोंडावर असतात. वैशाख शुद्ध षष्ठीला त्यांनी जन्म घेतला आणि शक होता 1805. तरुण वर्गाला माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगून ठेवतो. शकामध्ये 78 वर्ष मिळली की वर्ष निघतं. हे 78 5 83. सावरकरांचा जन्म 1883चा म्हणजे 78 वर्ष वजा केली की शक निघतं, असं लक्षामध्ये ठेवायचं. काही आयांना माहिती नसेल तर आज माहिती झालं असेल, घरी जाऊन सांगा. पुढे संमत काय आहे त्याचं उलगडा आणि केव्हा तरी मुद्दाम करूया. पण ही 3ही पुत्ररत्न या सावरकर कुटुंबामध्ये जन्माला आली आणि अतिशय बुद्धिमान. सगळं सावरकर कुटुंबच बुद्धिमान, सगळं बुद्धिजीवी. बुद्धिवादी नव्हे, बुद्धिवादी फार तरकट असतात. सावरकर जगले ते सगळं तर्कशुद्ध जीवन जगले, तरकटपणा कुठेही नाही. आणि ते जन्माला भगूरमध्ये आले आणि त्या गावाचं भाग्यच उजळून गेलं खरोखर. कारण आई अतिशय सच्छल, रामायण महाभारतावर वेदवाङ्मयावर पराकोटीची श्रद्धा असलेली माऊली होती, निष्ठा होती. आणि घरामध्ये जसे संस्कृत भाषेमधले ग्रंथ वाचले जात तसे मराठीमध्ये वाचले जात असत. मागच्या पिढीपर्यंत
आम्ही स्वतः ऐकलेले. माझी नित्य आई ही नित्य वाचन करत असते. मग रामविजय असेल, पांडव प्रताप असेल, हरिविजय असेल, भक्त विजय असेल, या सगळ्या ग्रंथांवरच आमचा पिंड भावंडांचा परिपुष्ट झाला. कारण सदैव तेच कानावर पडत असत. व्यंकटेश स्तोत्र ऐकता ऐकता पहाटे जाग यायची. कधी गीतेचा भक्तियोग ऐकावा, कधी पुरुषोत्तम योग ऐकावा आणि आईच्या स्तोत्राने पहाटे जाग यावी, असं घडत असेल. आता आयानं काही पाठच नसतं, उठलं किती. मग मुलांवर काय संस्कार होणार. ही स्तोत्र म्हणून बघा त्याचे किती सखोल परिणाम आणि सखोल संस्कार मुलांवर होतात बघा. त्यावेळेला कळत नाही, पण नंतर कळत जात. मी वडिलांना विचारलेलं होतं की आता महिम्न कशाला म्हणून मला पाठ झालं. त्यावेळी म्हणाले म्हणत राहा, 25 वर्षानंतर कळेल. आणि मला खरंच कळलं 25 वर्षांनी की ते आवृत्त अशी स्तोत्र का करायची असतात आणि त्याची थोरवी आणि महात्म्य का असतं ते कळत जात. राधाबाईंची पराकोटीची श्रद्धा धार्मिक ग्रंथांवरच. अण्णा तर त्यांना गावामध्ये अतिशय मान होता, बापू काकांनाही मान होता आणि दोघेही उंचेपुरे गोरेपान, व्यक्तिमत्व अतिशय चांगलं. राधाबाई तर दिसायला अतिशय चांगल्या होत्या आणि स्वातंत्र्यवीरांना सुद्धा आई वडिलांचा वारसा मिळालेला होता, दिसायला चांगले होते. आणि त्याचा एक राजस अहंकार कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होता. स्वतः त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे की मी दिसायला चांगला आणि लोक माझं खूप कौतुक करत असतात. मला वर्णही चांगला मिळालेला होता. आई वडीलही माझे देखणे होते आणि मलाही जरा लोकांनी असं म्हटलं की बरं वाटत असे. आत्मवृत्तात त्यांनी लिहून ठेवलेला आहे. असा कुठेतरी राजस अहंकार माणसाच्या मनामध्ये असतं आणि असणं काही गैर नाहीये. पण समर्थांचं एक सूत्र सावरकरांना फार लहानपणी उलगडलेलं होतं. समर्थ म्हणतात रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणाची न चाले उपाय, म्हणून धरावी सोये आगांतुक गुणांची. रूपलावण्य अभ्यासिता नाही. रूपलावण्य आपल्याला कसं मिळावं हे ईश्वराधीन आहे, आपल्या हातात काही नसतं. आपलं नाक कसं असावं, आपली चेहरेपट्टी कशी असावी, आपण कसं दिसावं हे सगळे ईश्वराच्या अधीन आहे. पण आपण कसं असावं हे स्वाधीन आहे, असं विसरू नका. ईश्वराने तुम्हाला कसं घडवलं ही ईश्वराची देणगी आहे तुम्हाला. आपण स्वतःला कसे घडवतो आणि लोककल्याणाचं काय काम करतो हे ईश्वराला तुम्ही अर्पण केलेलं तुमच्या कर्तृत्वाचं आणि तुमच्या भक्तीचं फळ आहे. रूप लावण्य अभ्यासिता नाही, सहज गुणाची न चाले उपाय. समर्थ म्हणतात हा सहज गुण आहे. तुम्ही कसं असावं, कसं दिसावं हा ईश्वरी गुण आहे. म्हणून धरावी सोये आगांतुक गुणांची. सद्गुण हे जाणीवपूर्वक निर्माण करावे लागतात असं समर्थ म्हणतात. आणि त्याची जाणीव स्वातंत्र्यवीरांना फार लहानपणी झालेली होती. धारणा नदीच्या काठी खेळावं, मित्र गोळा करावेत. लहानपणी पुष्कळ मित्र होते. कोणी वासुदेव नावाचा होता, कोणी बाळू नावाचा होता, कोणी नथू नावाचा होता. शिंपी कुटुंबातले 2 मित्र होते. राजाराम नावाचा मित्र होता. अनेक मंडळींना गोळा करावं आणि खेळ खेळावे. पण लहानपणापासून हा मुलगा चुणचुणीतच होता. मुलाचे पाय पाळण्यात म्हणतात तसंच सावरकरांचे पाळण्यातले पाय आई वडिलांना निश्चित दिसलेले होते. लहानपणापासून त्यांना प्रतिभेचं देणं लाभलेलं होतं. पुढे पंडित व्हावं अशी अलौकिक बुद्धिमत्ता ईश्वराने त्यांना प्रदान केलेले होते. काही विलक्षण गुण घेऊनच स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आलेले होते. आणि पुढे या भगूरमध्ये वाढत असताना, लहानच मोठं होत असताना, कारण तिथेच त्यांचं सगळं प्राथमिक शिक्षण झालं. आणि लहानपणापासून चांगलं वाचावं, चांगलं ऐकावं, चांगलं चित्तात धारण करावं अशी त्यांची एक धारणा होत गेली. आणि त्या धारणेमुळे नित्य चांगलं वाचावं ही त्यांची बैठक तयार होत गेली. माणसाचं अंतरंग चांगलं वाचल्यामुळे घडत असतं. ते केवळ पाहून घडत नाही आणि पडद्यावरची खोटी चित्र पाहून तर कधीच घडत नाही. जो चांगलं वाचतो, वाचून आठवतो आणि चित्तामध्ये धारण करतो तो मोठा होत जातो. मनुस्मृती जाळा असं म्हणतात. त्या मनुने मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेला आहे, जो अजिबात वाचत नाही त्याच्यापेक्षा वाचणारा बरा. जो वाचतो त्याच्यापेक्षा स्मरणात ठेवणारा बरा. स्मरणात ठेवतो त्याच्यापेक्षा सदैव पाठांतर करणारा बरा. पाठांतर करणाऱ्यापेक्षा आचारात ते उतरवणारा अधिक बरा. जो आचारात उतरवतो त्याच्यापेक्षा तो सद्गुणाचा, जीवन मूल्यांचा ज्याचा स्वभाव होतो तो अधिक बरा. काय सुंदर लिहून ठेवले. एकापेक्षा तडकी विभागणी करून टाकलेली आहे त्यानं. आणि जे सगळे लोकोत्तर महात्मे झाले त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून आपल्या चित्तामध्ये ते सगळं धारण केलेलं आहे. स्वातंत्र्यवीरांनी हे सगळं धारण केलेलं होतं.
कुठलाही ग्रंथ मिळाला की त्याचा फडशा पाडावा. लोकमान्यांना हेच वेड होतं, लक्षात ठेवा. रघुवंश मिळावा म्हणून वडिलांनी घातलेलं अत्यंत अवघड गणित त्याने खटपट करून सोडवून दिलेलं होतं. आणि मग सांगितलं तर वडिलांना, द्या आता क्व सूर्य प्रभो वंशः पचाल्प विषयामती तिथिर्षुर्धुस्तर मोहात उडुपेना निस्सागरम, असं कालिदास का म्हणतो ते मला वाचू देस. आणि वडिलांनी अतिशय आनंदानं रघुवंश ग्रंथ छोट्या बाळच्या हातामध्ये दिलेला होता. सावरकर असंच करत असत. जे जे हातामध्ये पडेल ते ते साकल्यानं वाचावं, त्यातलं जेवढं चांगलं आहे तेवढं हृदयामध्ये धारण करावं, असा भाव त्यांच्या चित्तामध्ये सदैव दाटलेला असतो. बाबारावांचा ज्यावेळेला विवाह झाला त्यावेळेला हा मुलगा इतका चुणचुणीत होता. बाबारावांच्या पत्नी फडक्यांकडच्या होत्या आणि येसूवहिनींचं तात्यारावांच्या चरित्रातलं स्थान अद्वितीय आहे. दुसरी माता. इतकं उत्कट प्रेम येसूवहिनींच्यावर या महात्म्यानं केलेलं आहे. ही त्यांच्या दृष्टीनं दुसरी माऊली. इतका उत्कट भाव त्यांच्या चित्तामध्ये दाटलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेला बाबारावांचा विवाह ठरला त्यावेळेला हे त्यांच्या घरी गेलेले होते. आणि मुलीची मावशी जी होती, म्हणजे येसूवहिनींची जी मावशी, त्याने विचारलं, तुम्ही कोण बाळानो, का आलात? कारण धाकट्या भावालाही बरोबरून गेले. त्यावेळेला यांनी दारासमोर उभारून खणखणीत सांगितलं, हा माझा धाकटा भाऊ नारायण दामोदर सावरकर, मी विनायक दामोदर सावरकर, माझे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर, त्यांचंच लगीन आहे. तेव्हा आमची वहिनी कशी आहे ते पाहायला आम्ही दोघं आलेलो आहोत. त्यावेळेला येसूवहिनींच्या त्या मावशीला आणि आईना इतकं कौतुक वाटलं, त्यांनी खूप कौतुक केलं. हा बरं कशी चुणचुणीत मुलं आहेत, या रे या, अगदी बैठकीवर बसून. आणि मग येसूवहिनींनी सावरकरांच्या इतक्या आठवणी लिहिल्या आहेत की हा दिसतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, शीघ्र कवी कसा आहे, याचं पाठांतर कसं आहे, याची धारणा शक्ती कशी आहे, आम्हाला हा चिडवतो कसा, रडवतो कसा, हसवतो कसा, सगळा तपशील येसूवहिनींनी फार सुंदर लिहून ठेवला. आपल्या धर्मशास्त्रांनी आज्ञाच दिलेली. आपली मोठी वहिनी ही माते समान आणि धाकटी वहिनी ही कन्ये समान असते. काय आपली धर्मशास्त्र एक एक सूत्र सांगून जातात, त्याला तोड नाही. आणि येसूवहिनीने म्हणे एकदा तात्याराव मुद्दाम बोलले, काय वहिनी ती वहिनीच शेवटी आणि बहीण ती बहीणच. तेव्हा त्या वहिनीला इतकं लागलं की येसूवहिनी रडायला लागल्या. त्यावेळेला पुन्हा यानेच डाव उलटवला आणि ते म्हणाले, अगं बहीण असली तरी ती सासरी जाणार, शेवटी देवाच्या कामाला कोण येणार, वहिनीच की. त्यावेळी येसू वहिनी म्हणाले, वा रे वा, दोन्हीकडून तुम्ही बोलता. होय, मग काय म्हणे, तुम्ही रडायला लागला तसं मी काय करू, आणि म्हणून तुमच्या मदतीला आलं. त्यांनी इतक्या सुंदर आठवणी लिहून ठेवल्या की वाचताना आपल्या डोळ्यामध्ये नकळत पाणी येतात. सावरकरांची जी बहीण होती ती त्र्यंबकेश्वराला काळे म्हणून होती. तिथे त्यांच्याकडे गेलेली होती आणि सुट्टीमध्ये आंबे उदंड येत असत. गुर असं, राहुरी शेजारचं गाव असतं, जे इनाम त्यांना प्राप्त झालेलं होतं ते असं, कुठलंही असं, आंबे भरपूर येत असत. पाडीमधले आंबे यथेच्छ खावे, दंगा करावा, व्यायाम करावा, दारणीमध्ये यथेच्छ पोहावं असा दिनक्रम आणि वाचावं भरपूर असा दिनक्रम स्वातंत्र्यवीरांचं त्या कालखंडामध्ये सुद्धा. पुढे गेले एकदा त्र्यंबकेश्वरला आपल्या बहिणीकडे, मेहुण्यांच्याकडे गेले आणि बरीच मंडळी बरोबर होती, लहान मुलंही होती. आणि वर आपल्याला माहिती आहे ब्रह्मगिरीचा डोंगर आहे, ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी प्रदक्षिणा केलेली होती. तो ब्रह्मगिरीचा डोंगर आणि किल्लावर आहे. तिथे सावरकर गेले. पण असा धडपड्या मुलगा होता हा की पायऱ्यावरून जाणं त्यानं कधी पटतच नसते, त्यांच्या मनाला पटत नसे. तेव्हा त्यातल्या त्यात अवघड वाट काढावी आणि जावं असाच त्यांचा पिंड होता. आणि म्हणून येताना अवघड वाटेवरून पाय वाटेवरून धावत सुटले. काही माणसं खाली आली, तीनवर काही माणसं होते आणि एकदम भद्रकाली असा प्रचंड आवाज त्या परिसरामध्ये निनादला. आणि थोड्या वेळात हे विनायकराव आले. त्यावेळेला कपाळ 2 ठिकाणी फुटलेलं होतं. अवघड वाटेवरून प्रवास करत असताना पडलेले होते. जणू मला वाटते त्यांनी सूचितच केलेलं होतं, अशा अवघड वाटेनच मी आयुष्यभर प्रवास करत राहणार आहे आणि अशाच मला जखमा होणार आहेत, युद्धामध्ये मला घाव झेलावे लागणार आहेत, असं जणू काही त्यांनी सांगून टाकलेलं असं त्यावेळेला. आणि हा विनायक अशा प्रकारे हळूहळू मोठा व्हायला लागला. प्राथमिक शिक्षण सगळं या विनायकाचं तिथे झालं. वाचनाचं वेळ असं की घरी एक पोथी होती ती काढून वाचायला त्यांनी प्रारंभ केला. त्यावेळेला वडील आले आणि अण्णा म्हणाले, अरे हे काय करतोय वेड्या,
हे अरण्य काय, घरामध्ये अरण्यक वाचू नये, घराचं अरण्य होतं. आणि त्यांनी पटकन ती पोथी काढून घेतली, वरती ठेवली. सावरकरांनी आठवणीत लिहून ठेवले की असं काही झालं की माझं मन त्याच्याकडे उलट जास्ती ओढ घेतं आणि अण्णांचं लक्ष नाही असं बघून मी माळ्यावरून ती पोथी पुन्हा काढावी आणि खरंच अरण्य होतं का याचं प्रत्यंतर घेण्यासाठी ती पोथी पुन्हा वाचायला प्रारंभ करावा, असं काही विलक्षण या मुलाच्या स्वभावामध्ये होता. तेव्हा वडिलांची नजर चुकवून हा पुन्हा जर काय करत असेल, पुन्हा एकदा तो ग्रंथ त्याचं पारायण करायला सुरुवात करत असेल. कुठलीही गोष्ट समोर आली आणि आव्हानात्मक स्वरूपामध्ये आली की तात्यारावांना लहानपणापासून आनंद व्हायचा आणि म्हणून ती पोथी मुद्दाम काढून पुन्हा वाचायला ते प्रारंभ करत असत. एक दिवस पुढे जायला लागला. प्राथमिक शिक्षण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पूर्ण झालं, पण त्याच्या अगोदर त्यांच्या कुटुंबावर एक फार मोठी आपत्ती कोसळली. राधाबाई त्यांच्या मातुश्री केवळ 32-33 वर्षांच्या असाव्यात आणि महामारीची साथ आली आणि त्याच्यामध्ये त्या मृत्यू पावल्या. आणि त्यावेळेली मुलं काही फार मोठी नव्हती. आपल्याला असं ध्यानात घ्यायला पाहिजे की सगळं गाव आग्रह करत असताना अण्णांनी दुसरा विवाह केला नाही. ते म्हणाले न जाणू कशी पत्नी मिळेल आणि मुलांची आबाळ होईल तेव्हा मलाच आता आई आणि वडील या दोन्ही नात्यानं या मुलांना वाढवलं पाहिजे आणि खरोखर तसं वाढवलेलं आहे. अण्णांनी दुसरा विवाह केला नाही. आईची सगळी माया, अण्णा उत्तम स्वयंपाक करत असत, मुलाबाळांना वेळच्या वेळी खाऊ घालावं, वेळच्या वेळी झोपावं, वेळच्या वेळी त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं, असं स्वतः अण्णा तारतम्यानं करत असत. दुसरा विवाह केला नाही. अनेक कुणबी माणसं घरामध्ये भेटायला येतात आणि त्यावेळेला कुणबी माणसं घाबरायची. ती अशी घामे घुमून आलेली माणसं पाहिली की स्वातंत्र्यवीर म्हणत असत, आणि खाली का बसता, असे वर बैठकीवर बसा. त्यांची म्हणायची नाही बा, आम्ही असं कसं काय करणार, वर कसं बसायचं, आमची पायरी ओळखून आम्ही खाली बसतो. बापूसाहेब राबातच येईल आम्हाला, म्हणजे बापू काका स्वातंत्र्यवीरांचे. त्यावेळेला हे म्हणत असत, अहो काय चिंता करताय, मी सांगतो ना बापू काकांना. आणि मग सगळ्या कुणब्यांना वर बसवत असत, थंड पाणी द्यावं, गुळ त्यानं द्यावा. आणि मग ते कुणबी लोक इतके हरखून जात असतात. लहानपणापासून जातीभेद स्वातंत्र्यवीरांना मान्य नव्हता. अत्यंत प्रगत विचार बालपणापासून अनेक प्रसंगात त्यांनी प्रगट केलेले होते. आणि बापू काका सुद्धा यायचे आणि मग ते कुणबी म्हणत, आमची इच्छा नव्हती बरं का बापू काका वर बसायचे, पण या धाकट्या रावसाहेबांनी सांगितलं म्हणून बसलं. मग ते म्हणायचे यांनी सांगितलं होय, मग आता माझी काय छाती आहे तुम्हाला उठा म्हणायचे. इतकं प्रेम बापू काकांनी या स्वातंत्र्यवीरांच्यावर केलेलं होतं. आपल्या घराण्याचं नाव कोण उज्ज्वल करेल, तर हा मुलगाच उज्ज्वल करेल, ही भूमिका या बापू काकांच्या मनामध्ये सुद्धा होती. पण सगळ्या कुटुंबांना शाप असतात की काय कोणास, बापूंचं अण्णांचं कधीही पटलं नाही. काय आश्चर्य. तात्यारावांच्यावर अण्णाच्या मुलावर निरतिशय प्रेम बापूंनी केलेलं, पण बापू आणि अण्णांचं मात्र कधी विशेष पटलं नाही. तेवढं आश्चर्य करण्यासारखं आहे. पण हा मुलगा मोठेपणी कुणीतरी होणार आणि सावरकर घराण्याचं नाव उज्ज्वल करणार, निसंशय ही भूमिका बापू काकांच्या मनामध्ये होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कुंडली ज्यांनी पाहिली असेल त्यांच्या असं लक्षात येईल की त्यांच्या नवमामध्ये हर्षल आहे. आणि ज्यांच्या नवमामध्ये म्हणजे केवळ तेवढाच योग नव्हे बरं का, आणखीनही काही ग्रहांची अनुकूलता त्याला लागते. पण नवमामध्ये जर हर्षल असेल तर तो मुलगा फार उचापती करणारा आणि मोठेपणी तो कोणीतरी होतो. मोठा होत असताना त्याच्या सद्गुणाला योग्य दिशा लाभली तर तो लोकोत्तर कार्य करतो, नाहीतर वेड्या वाकड्या मार्गाला सुद्धा जाण्याची शक्यता असते. म्हणून नवमामध्ये हर्षल होता. गावामधल्या ज्योतिषांनी सांगितलं, अण्णा हे पोर विलक्षणच निपस्तिकीने पहा, मोठं झाल्यानंतर नवमामध्ये हर्षल आहे, तो गुण दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तसं खरोखर घडलं. लहानपणापासून विचक्षण असणारा हा मुलगा मोठा व्हायला लागला. प्राथमिक शिक्षण सगळं संपलं आणि मग इंग्रजी शिक्षणासाठी तात्यारावांना नाशिकला पाठवण्यात आलं. बाबारावांनी आपल्या धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी अपरंपार श्रम केले, फार श्रम केले. आपल्याला कितीही झिजावं लागलं तरी चालेल, पण तात्या विलक्षण बुद्धिवान आहे, त्याला आपण शिकवलंच पाहिजे, हे बाबारावांचं एक स्वप्न होतं. आणि स्वतः झिजून चंदनाप्रमाणे बाबारावांनी तात्यारावांचं शिक्षण पूर्ण केलं.
सासूरवाडीकडून तात्यारावांना मदत मिळाली, पण पहिला ध्यास तात्यारावांच्या शिक्षणाचा जो घेतलेला होता तो स्वतः बाबारावांनी म्हणजे गणेश दामोदरांनी घेतलेला होता. आंग्ल शिक्षण घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आले, ते नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये त्यांना अनेक मित्र हळूहळू भेटत गेले. मग वर्तक भेटले, मस्कर भेटले, आबा दरेकर भेटले, जे कवी गोविंद या नावाने विख्यात झाले. आबा पांगळे म्हणत असत, पांगळेच होते. आबा दरेकर ते पुढे कवी गोविंद झाले. नंतर राजाराम दातार, वामन दातार, जे पुढे वामन शास्त्री दातार झाले, तेही त्यांना नाशिकमध्ये भेटले. अनेक अनुयायी मिळत गेले आणि हळूहळू ही सगळी मंडळी नाशिकमध्ये एकत्र येत गेली. स्वातंत्र्यवीरांचं शिक्षण ज्यावेळेला चालू होतं 1893 साली 10 वर्षांचे ते असताना राधाबाई मृत्यू पावल्या आणि त्यानंतर प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर ते नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये समविचारांचा एक या विद्यार्थ्यांचा गटच हळूहळू पुढे जमत गेलेला आहे. तो एका दिवसात जमलेला नाहीये, पण हळूहळू तिळभांडेश्वराच्या बोळामध्ये ही सगळी मंडळी हळूहळू एकत्र यायला लागली आणि पुढे मॅट्रिकची परीक्षा स्वातंत्र्यवीर उत्तीर्ण झाले त्याच्या अगोदर त्यांचा विवाह सुद्धा होऊन गेला. भाऊसाहेब चिपळूणकर जवाहर संस्थानामध्ये त्यांचे सासरे मोठ्या पदावर होते आणि लहानपणापासून तात्या आपले जावई होणार असं त्यांनी मनाशी नक्की ठरवून ठेवलेलं असतं आणि म्हणून कुणालाही भेटले तर म्हणत असत, पहा आमचा जावई कसा बुद्धिमान आणि चुणचुणीत आहे. आणि तो योग खरोखर पुढे जोडून आला आणि त्यांनी अभिवचन दिलं तर की तात्यारावांच्या शिक्षणाची व्यवस्था मी करेन, हा माझा पुत्रच आहे, आपण काय चिंता करता. आणि त्यांनी जे अभिवचन दिलेलं होतं ते खरोखर शेवटपर्यंत पाळलं असे इतिहास आपल्याला सांगतो. तेव्हा भाऊसाहेब भाऊराव चिपळूणकरांची जी कन्या तिच्याबरोबर स्वातंत्र्यवीरांचा विवाह झाला. मॅट्रिकची परीक्षा होण्याच्या अगोदर झाला, मॅट्रिकची परीक्षा नंतर झाली. सावरकर अभ्यास फारसा करत नसत. जे लोकोत्तर महात्मे झाले ना त्यांना शालेय महाविद्यालयीन शिक्षणाची फार ओढ कधीच नव्हती. टागोरांनी 9वीत शाळा सोडली. याचा अर्थ 9वीत शाळा सोडतात ते सगळे टागोर होतात असं नाही. नाहीतर काही जण खोटं समज, तुम्हीच नाही का प्रवचनात सांगितलं, संदर्भहीन काही उचलतात आणि म्हणतात तुम्हीच नाही का म्हटलं, असं काही जणांची प्रवृत्ती असते. म्हणून मी मुद्दाम खुलासा करतो. सगळेच जण 9वीत शाळा सोडली म्हणून टागोर होत नाही. विवेकानंद काय, स्वातंत्र्यवीर सावरकर हे 2, 4, 5, 7 दिवस अभ्यास करत असत आणि परीक्षा उत्तीर्ण होत असत. कारण त्यांना माहिती असे की त्यांनी हा अभ्यास करत असताना विशेष कोणते प्रयत्न केलेले नाहीये. 2, 4, 5 दिवस अभ्यास करावा आणि उत्तीर्ण होण्यापूर्वी म्हणजे द्वितीय श्रेणी मिळाली तर प्रथम, नाहीतर द्वितीय श्रेणीमध्ये त्या कालखंडामध्ये ती मोठी होती. उत्तीर्ण व्हावं आणि पुन्हा एकदा स्वतंत्र अभ्यासाला प्रारंभ करावा अशी धारणा या सगळ्या लोकोत्तर व्यक्तिमत्वांची होती. कोणीही काढून बघा, बहुतेक सगळे असेच आहे. त्यात 2 प्रकार आहेत. ज्यांना असं वाटत होतं की विद्यापीठी शिक्षणामध्ये आपण एखादं सुवर्ण पदक मिळवावं अशी मंडळी होती आणि ज्याच्या बरोबर दुसरं टोक असलेली इतिहासाची मीमांसा करावी आणि या देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून द्यावं याचा ध्यास धरावा असं दुसऱ्या प्रकारचा वर्ग या समाजामध्ये होता. आपले भूतपूर्व अर्थमंत्री श्री देशमुख ICSला बसलेले होते आणि ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी टेनिस खेळत होते आणि त्यांचा मित्र एक धावत आला लांबून, हातामध्ये तार होती, तारेने त्या कालखंडामध्ये निकाल कळवला जात असे आणि तो नाचत आला लांबून आणि लांबून ओरडला, सीडी द रिझल्ट इज आउट. निकाल लागला ICS परीक्षेचा. त्यावेळेला हे टेनिस खेळत होते. त्यांनी फटका मारला, चेंडू परतवला आणि खेळता खेळता म्हणाले, हू स्टूड सेकंड. मी पहिला आहे. काय प्रचंड आत्मविश्वास. आणि खरंच आले पहिले. इतका प्रचंड आत्मविश्वास आणि इतका प्रचंड अभ्यास केलेला होता. पण यातली जी दुसऱ्या वर्गातली फळी होती त्यांना शालेय महाविद्यालयांना अभ्यासक्रमाबद्दल विशेष आकर्षण नव्हतं. त्यांच्या मनाची एकच आस होती, हा भारतवर्ष स्वतंत्र व्हायला पाहिजे, स्वातंत्र्याचं स्वतंत्रतेचं गीत आपल्याला गायला मिळायला पाहिजे, हा भाव त्यांच्या मनामध्ये उत्कट होता. आणि मग पहिल्यांदा त्यांना ज्या वेळेला स्वातंत्र्यवीरांना पुण्यामध्ये येण्याचा योग लाभला त्यावेळेला पुणेरी पाणी त्यांनी ओळखलं बरं का. त्या कालखंडामध्ये पुण्याला माणसं काही नावं ठेवून जाऊ देत, पण पुण्यामध्ये अशा व्यक्ती निर्माण झाल्या की एक व्यक्ती म्हणजे एक संस्था.
असं लोकोत्तर कार्य पुण्यामधल्या अनेक लोकांनी केलेलं आहे. मग लोकमान्य टिळक असोत, भांडारकर असोत, राजवाडे असोत, लोकोत्तर महात्मे झाले. टिळकांच्या कर्तृत्वाला तर तोडच नाही, कारण टिळकांच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची प्रेरणा स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांना मिळालेली होती. आणि यावेळेला 96-97 साली इथे पुण्यामध्ये प्लेगनी महाभयंकर रूप धारण केलेलं होतं. महाभयंकर होतं. आणि त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी इतके उन्मत्त झालेले होते की उपचार प्लेगवर करण्याच्या ऐवजी आणि आलेल्या प्लेगला हकलून लावण्याच्या ऐवजी माणसांना बेघर करावं, त्यांचं घरदार उद्ध्वस्त करावं आणि घरातल्या स्त्रियांवर अत्याचार बलात्कार करावेत असं अत्यंत विकृत करणी ब्रिटिशांनी केली. इतिहासामध्ये आम्हाला असं वाटतं की मुसलमानांनीच आक्रमण करून बलात्कार केले. नाही, ब्रिटिशांनी तेच केलं. मुसलमान असभ्य लुटारू होते आणि सगळे युरोपियन सभ्य लुटारू होते. एका माणसाने दुसऱ्या घरात जाऊन वस्तू उचलली तर त्याला आपण चोरी म्हणतो, आणि एका राष्ट्राने दुसऱ्यावर आक्रमण केलं आणि लुटालूट केली तर साम्राज्य विस्ताराचं गोड नाव देता काय? ब्रिटिशांनी आपल्याला किती लुटलं. टिळकांचं उदाहरण सांगितलं. 1858 ते 1900 टिळक म्हणतात 90 कोटी पाऊंड या देशामधून केवळ ब्रिटिशांनी नेले. पोर्चुगीज, डच, फ्रेंच हे सगळे वेगळे त्यांनी नेले. त्याला काही सीमारेषा असेल, किती लुटलं असेल, किती पिळलं असेल, किती नागवलं असेल, कच्चा माल वगैरे सगळं वेगळंच पुन्हा. इतकं या देशाला त्यांनी सगळं लुटून टाकलेलं होतं. आणि त्यावेळेला इतके अत्याचार ब्रिटिशांनी केले या प्लेगच्या निमित्तानं. आणि त्यावेळेला केसरीच्या अग्रलेखातून, केसरीमधून लोकमान्य टिळक लॉर्ड सँडहर्स्टला पुन्हा सांगतायत की तुम्ही आता हे आवर्त घेतलं नाही तर मन अत्यंत प्रक्षुब्ध झालेली आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी एखाद्या कृत्यातून ब्रिटिश सरकारला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे केसरीमधून लोकमान्य लिहित आहे, पण त्याच्याकडे पाहावंसं सुद्धा वाटलं. मग तो लॉर्ड सँडहर्स्ट ज्यांनी चाफेकर बंधूंना बळी दिला, म्हणजे अक्षरशः फाशी दिला, लटकावलं, त्यांना लोकमान्य टिळकांना शिक्षा दिली. त्या लॉर्ड सँडहर्स्टचे पुतळा हा आमच्या नेमस्त लोकांनी मुंबईत उभा केला. शेम. जो ब्रिटिश अधिकारी आपल्या एका बांधवाला फाशी देतो, टिळकांसारख्या पुण्यश्लोक प्रातस्मरणीय लोकोत्तर महात्म्याला अन्य शिक्षा देतो, त्या लॉर्ड सँडर्सचा पुतळा ब्रिटिशनिष्ठ लोकांनी काय केला असेल तर मुंबईमध्ये सानंद उभा केला ना आरती गायली त्याची. व्हिक्टोरिया राणीबद्दल त्यांना अत्यंतिक प्रेम वाटत असे, जणू ही सार्वभौमीने अतिशय उपहासात्मक सावरकरांनी लिहून ठेवलेली आहे. ही कोण तर ही देवी. देवी म्हटलं आम्हाला वाटलं श्री जगदंबा तुळजाभवानी, नाही. देवी कोण तर श्री व्हिक्टोरिया सार्वभौमिनी. तिची आरती हे गातात. राष्ट्रीय सभा जमली रे जमली की पहिल्यांदा आरती कुणाची, जय जयकार कुणाचा? व्हिक्टोरिया राणीचा. व्हिक्टोरिया राणी मेल्यानंतर आपली आई मेल्याचं दुःख अनेकांना झालं. रडत असत सगळेजण घरामध्ये. जे नेमस्त होते आणि ब्रिटिश आळलेले होते, आंग्लाळलेले होते, त्यांना इतकं दुःख झालं की घरातलंच आपल्या कुणीतरी गेलं. मनामध्ये म्हणत होते राव बहादूर पदवी ही यांनीच आपल्याला दिली, ती टिकण्यासाठी तरी रडलं पाहिजे. धिक्कार. केलेलं आहे. कोथरूडला सभा झाली, व्हिक्टोरिया राणी मेली आणि राजा एडवर्ड बादशाह झाला. तो झाल्याबरोबर इकडे लगेच आरत्या सुरू झाल्या. लॉंग लिव्ह द किंग, लॉंग लिव्ह द क्वीन गेला आता, लॉंग लिव्ह द किंग, अशा आरोळ्या भारतामध्ये सुरू झाल्या. तोच आमचा मायबाप, तोच आमचा रक्षणकर्ता असं नेमस्त म्हणायला लागले. आणि सावरकर एकदा मध्यंतरी परत आले, कोथरूडला आलेले होते. तर कोथरूडच्या मनोहरांच्याकडची त्यांची आई होती, त्याच्यामुळे कोथरूडबद्दल त्यांना विशेष आस्था आणि प्रेम असणं स्वाभाविक होतं.
आणि ते कोठूरला ज्या वेळेला गेले त्यावेळेला नेमकी नेमस्थानची सभा चालली, ते म्हणजे ब्रिटिश आलेले होते त्यांची सभा चालली ती. आणि काय ठराव पास केला की राजा एडवर्ड बादशाह आमचा बापच आहे, असा त्या सभेमध्ये ठराव पास झाला. त्यावेळेला रात्री भिंतीवर लिहिलं गेलं आणि ते सावरकरांनी त्यांच्या अनुयायांनी लिहिलेलं होतं, एडवर्ड बादशाह तुमचा बाप असेल तर तुमच्या वडिलांचं तुमच्या मातोश्रीशी नातं काय, असं त्या भिंतीवर लिहिलेलं होतं उपहासात्मक. म्हणजे अशा थपडा मारल्या तरी या ब्रिटिश आलेल्या ब्रिटिश निष्ठानात जाग येत नसे. एका राव बहादूर एका तुकड्यासाठी हे सगळे ब्रिटिशांच्या मागे धावत असतात. पण प्लेग झाला पुण्यामध्ये आणि अनन्वित अत्याचार झाले, रँडने अत्याचार केले, आयसने अत्याचार केले आपल्याला माहिती आहे. आणि चाफेकर बंधूंनी त्याचा बदला घ्यायचं ठरवलं. त्यांचं रक्त उसळलं की किती कुटुंबांनी हे सोसायचं. प्लेग आला आणि टिळकांचा करता मुलगा गेला, विश्वनाथ करता मुलगा गेला. आणि त्यावेळेला टिळकांचं सांत्वन करायला कोणीतरी गेलेलं होतं. त्यावेळेला टिळक काय बोलले असतील, अग्रलेख लिहित होते केसरीचा. आणि टिळक म्हणाले, अहो पुण्याचीच सगळी होळी झाली तेव्हा आमच्या घरातून एक जर गौरी गेली तर काय झालं. हा खरा स्थितप्रज्ञ होता, गीता समजलेली होती, गीता आचरून दाखव. जे जे त्या क्षेत्रामध्ये असे मोठे झाले ना ते असेच वागलेले आहेत. बालगंधर्वांचा मुलगा गेला आणि तारली मुलगा गेला. त्यावेळी म्हणाले प्रयोग अगोदर, रंग शारदेची सेवा अगोदर, मग मुलगा गेला. त्याचं दुःख नंतर वाळत बसत. काय काळजाची माणसं. लोकमान्य म्हणतायत सगळ्या पुण्याची सोळी झाली, आमच्या घरातून एक गौरी गेली, यापेक्षा विशेष काय झालं. अनन्वित अत्याचार झाले आणि चाफेकर बंधूंनी प्रतिशोध घेतला. त्याने रँडलाही मारलं. आणि त्या दिवशी त्या व्हिक्टोरिया राणीचा हिरक महोत्सव जगभर चाललेला होता. म्हणजे जिथे ब्रिटिशांच्या वसाहती झालेल्या होत्या तिथे, आणि इथे प्लेगनी सगळी जनता हैराण झालेली आहे. अशा वेळेला पुणे विद्यापीठाच्या त्या परिसरामध्ये व्हिक्टोरिया राणीचा जय जयकार चाललेला होता आणि अवघे ब्रिटिश आले तिथे जमलेले होते. बदीतून ज्या वेळेला रँड आणि आयस चाललेले होते त्यावेळेला चाफेकर बंधूंनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांना मारलं. ही प्रेरणा कुणाकडून मिळाली, टिळकांकडून मिळाली असावी निसंशयपणे. पण आमचीच माणसाशी नतद्रष्ट, आमचीच माणसाशी फंद पितोय की द्रविड बंधूंनी फितुरी केली आणि चाफेकर बंधूंचं नाव सांगितलं 10,000 रुपयांसाठी. कसं असतं जगामध्ये, काय आश्चर्य आहे. पैशाचा मोह होऊ नये म्हणून आई वडिलांनी फार चांगले संस्कार करावे आणि सांगावं, अरे धर्म मोक्ष प्रधान पुरुषार्थ आहेत, अर्थ आणि काम दुय्यम आहे. हे आई वडिलांनी अतिशय जागरूकपणे सांगायला पाहिजे. वासुदेव बळवंत फडक्यांना पकडलं आणि शिक्षा झाली कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये खटला उभा राहिला. आणि त्यावेळेला त्यांचं वकीलपत्र कोण घेणार, कोण विधिज्ञ पुढे येणार अशी समस्या. त्यावेळेला पुण्यामधल्या सार्वजनिक काकांनी ते वकीलपत्र घेतलेलं होतं आणि सांगितलेलं होतं 72 फाशी गेलो तरी चालेल, वासुदेव बळवंत फडक्यांना वाचवायचा प्रयत्न करेन. ब्रिटिशांच्या विरुद्ध काहीच करणं म्हणजे आपल्या प्रपंचावर अग्नी कोसळणार ही खूणगाठ असते. त्या काळी सार्वजनिक काका म्हणाले, वाटेल ते झालं तरी बेहत्तर आहे, मी एकच करतो, हे वकीलपत्र घेतो आणि लढतो. आणि लढलेले आहेत. वकील ज्या वेळेला झाले त्यावेळेला विलक्षण घडलं. एका पारशी माणसाचा खटला त्यांनी चालवलेला होता आणि जिंकल्यावर त्या कालखंडामध्ये 19व्या शतकामध्ये सार्वजनिक काकांना त्या पारशी हसीलानं 10,000 चांदीचे रुपये दिलेले होते. आणि सार्वजनिक काकांना हर्षवादी झाला, काय करावं या पैशाचं. असं झालं. आई फार शहाणी होती, हात धरला सार्वजनिक काकांचा आणि म्हणाली, बाळा चल माझ्याबरोबर, देवघरात नेलं. असं त्या कालखंडात देवघर बरं म्हणून देवघरापुढे नेऊन उभं केले आपल्या मुलाला आणि सांगितलं, पैसा मिळाला पुढेही मिळेल, वकिली तुझी उत्तम चालेल, प्रतिज्ञा कर, हा सगळा पैसा सत्कार्यासाठी लावशील. सार्वजनिक काकांनी लिहून ठेवले, डोळे उघडले माझे. आईनं जे सांगितलं ते इतकं लोकविलक्षण होतं म्हणून बाजीराव पथावरचं नवा विष्णू मंदिर बांधले त्या पैशातून. त्याने आमूलाग्र पालट झाला आणि स्वदेशीचा जणू वसा सार्वजनिक काकांनी घेऊन टाकला. असं घडणारे, अशी करणारी लोकोत्तर मंडळी आमच्या इथे होते. पण खंडफितुरी करणारे द्रविड बंधूंच्या सारखेच होते. त्या द्रविड बंधूंनी 10,000 रुपये घेतले आणि चाफेकर बंधूंची नावं सांगितली. त्यांना पकडण्यात आलं आणि दामोदर चाफेकर
आणि बाळकृष्ण चाफेकर या दोघांना पकडलं आणि काय केलं असेल, फाशी दिलं. हे दोघेही क्रांतीवीर, क्रांतिकारक, सामर्थ्यशाली पुरुष हातामध्ये गीता, तोंडामध्ये भगवंताचं नाव घेऊन हसत हसत फाशी गेले. स्थिर चित्ताने गेले, स्थिर हृदयाने गेले आणि मनाशी म्हणत गेले की हे मातृभूमी, पुन्हा याच मातीत जन्माला येईल आणि पुन्हा तुझी सेवा करण्यासाठी पुन्हा फाशी जावं लागलं तरी बेहत्तर आहे, पण पुन्हा या मातीमध्ये आई हे मातृभूमी आणि जन्म घेतल्याशिवाय राहणार. द्रविड बंधूंनी ही खंड फितुरी केली आणि त्याचा प्रतिशोध घेतला गेला, प्रचंड घेतला गेला. असा तसा नाही, साधा सुद्धा नाही, तो घेतला गेला. आणि कसा घेतला गेला तर चाफेकरांचे धाकटे बंधू वासुदेव होते आणि रानडे या दोघांनी द्रविड बंधूंना बोळामध्ये गाठल्या आणि त्यांच्यावर पिस्तुलांनी गोळ्या झाडून त्यांचा वध केला. त्या पापात्म्यांना, राष्ट्रद्रोह्यांना कडक शासन त्यांनी करून टाकलं आणि द्रविड बंधू मारले गेले. पुढे वासुदेवरावांना आणि रानडेंना पकडल्यानंतर त्यांना तीच शिक्षा झाली. वासुदेवराव आणि रानडे दोघेही फाशी गेले आणि ते असेच गेलेले. हातामध्ये भगवद्गीतेचा ग्रंथ, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः वासांच जीर्णानि यथा विहाय, असं म्हणत भगवद्गीतेचा अलौकिक संदेश आपल्या हृदयामध्ये, आपल्या कंठामध्ये, वैखरीमध्ये धारण करून हसत हसत फाशीचा दोर यांनी गळ्यामध्ये घातला. काय काळीज असेल या लोकांचं. आणि चाफेकरांनी हा जो त्याग केला, चाफेकर बंधूंनी, आद्य क्रांतिकारकांनी ही जी क्रांतीची ज्वाला निर्माण केली ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हृदयामध्ये जागली. चाफेकरांनी जो पराक्रम केला त्यामुळे त्यांना इतकं अस्वस्थ व्हायला झालं, झोप येईना. चाफेकरांचा फटका त्यांनी लिहिलेला आहे, इतका सुंदर लिहिलेला, पोवाडा रचला आणि रात्रभर जाग राहून चाफेकरांना जणू आदरांजली ते वाहत होते. आणि त्यावेळेला अण्णांनी त्यांना पाहिलेलं होतं आणि ते पाहून त्यांचा जीव कासावीस झाला. अरे तू एवढा नाजूक सुकुमार असा हा कसला कठोर विचार करतोय, नको रे बाळाच्या मार्गाने जाऊ म्हणून अण्णांनी विनवणी केलेली होती तात्यारावांची. आणि ही विनवणी केल्यानंतर उरला सुरला एक अंश सुद्धा नकारात्मक जो असेल तो त्यांच्या हृदयामधून बाहेर पडला आणि मनोमन प्रतिज्ञा केली आणि चाफेकर बंधूंना आपल्या हृदयामधून अभिवचन दिले आणि सांगितलेलं आहे, आपला वसा क्रांतीचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा आम्ही पुढे चालवू. अशी एक विलक्षण क्रांती ज्योत सावरकरांच्या हृदयामध्ये निर्माण झालेली होती. आणि म्हणूनच वयाच्या 14व्या-15व्या वर्षी हा महात्मा भविष्यकालीन वीरवर स्वातंत्र्यवीर त्या जगदंबेच्या प्रतिभेसमोर उभा राहिला आणि हृदय आनंदानं उचंबळून गेलेला होता. त्या देवघरातलं वातावरण अत्यंत पावन, प्रसन्न आणि गंभीर झालेलं होतं. त्या अष्टभुजा जगदंबा आपल्या अनंत हाताने आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करते असा भाव या वीरवर मुलाच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. आणि म्हणून गदगदलेल्या कंठानं, अत्यंत पराकोटीच्या दृढनिश्चयानं या 15 वर्षाच्या कोवळ्या या तरुणानं, या मुलानं प्रतिज्ञा केली आणि सांगितलं की जोपर्यंत मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देत नाही, इथे स्वराज्य मिळवून देत नाही, तोपर्यंत मारिता मरे तो झुंजेन, स्वातंत्र्याचा, क्रांतीचा केतू निर्माण करेन. हे मायभूमी, मातृभूमी तुला स्वातंत्र्य मिळवून गेल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांनी 14व्या-15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. माऊलींनी 14-15व्या वर्षी भावार्थ दीपिकेसारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, या विनायकाने 15व्या वर्षी या मातृभूमीला स्वातंत्र्य देईन असा अलौकिक मंत्र हृदयामध्ये जागवला आणि जगदंबेच्या साक्षीनं तशी प्रतिज्ञा या महात्म्याने केली. लोकोत्तर महात्मे लहानपणीच भविष्यातलं उज्ज्वल स्वप्न पाहत असतात आणि त्यासाठी त्यांच्या सद्गुणांचा परोत्कर्ष प्रत्येक प्रसंगातून होत असतो. जीवनमूल्य ज्या दृष्टीने ते शिरोधार्य करत असतात त्याची प्रेरणा, लोककल्याणाची प्रेरणा अनंत जनांना मिळत असते आणि त्यातून राष्ट्राची आणि प्रबळ समाजाची, लोकोत्तर महात्म्यांची आणि पुढल्या अनुयायांची पिढी घडत असते. एका लोकोत्तर महात्म्याने हे केलं की राष्ट्रासाठी हे सगळं निर्माण होत असतं.
स्वातंत्र्यवीराने हे केलं आणि स्वतःच्या कृतीनं भविष्यामध्ये पुन्हा करून दाखवलेलं होतं. स्वातंत्र्यवीरांनी मॅट्रिकची परीक्षा दिली, त्याच्यामध्ये ते उत्तीर्ण झाले. हे पाणी विलक्षण आहे हे सगळ्यांनाच जाणवलेलं होतं. पण स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबावर त्या प्लेगचा आघात झाला. प्लेग पुण्यातून मुंबईत, मुंबईतून पुण्यात, तिथून नाशिककडे भगूरला सुद्धा आलेला होता आणि भगूरमधली अनेक कुटुंब या आपत्तीमध्ये सापडलेली होती. ज्या शिंपी कुटुंबाचा आपण उल्लेख केला, ज्याच्याशी अण्णांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं, त्या घराण्याचा कर्तापुरुष प्लेगला बळी पडला आणि पाहता पाहता ते घर उद्ध्वस्त झालं. कारण ब्रिटिशांनी ते पहिल्यांदा मोडूनच टाकलं, उद्ध्वस्त झालं. आणि एका संध्याकाळी त्या घरावरून येताना अण्णांच्या काळजामध्ये चर झालं, अरे हा नांदता गाजता वाडा आज काय दशा झाली, उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे. आणि पायाखालची वाट असून सुद्धा पाय मुरगळला, अण्णा पडले वाटेमध्ये आणि तसेच लंगडत घरी आले आणि पाहिल्याबरोबर तात्याने विचारलं काय झालं अण्णा, तर ते म्हणाले अरे काही नाही, पाय मुरगळला, थोडंसं पडलो एवढंच. पण तसं झालेलं नव्हतं. काठेमध्ये गाठ आलेली होती, प्लेगची लागण घरामध्ये झालेली होती आणि सगळ्या घराला धक्क झालं. कोणी बाहेर तर वार्ता कळवून द्यायची नाही. पाहतात तर अण्णांच्या पाठोपाठ बाबांना लागण झाली. आपल्या वडिलांना काय लागेल का म्हणून बाळ आपल्या धाकट्या भावाला तात्याने सांगितलेलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दरवाजाशी थांब, अण्णा काय करतायत बघ, तिथून हलू नको. असं हे सगळं चाललं तर दिवस चाललेले होते आणि एके दिवशी धाकटा भाऊ धावत खाली आला आणि स्वातंत्र्यवीर त्याला रागवले आणि म्हणाले मी तुला काय सांगितलं बा, तू जागा का सोडलीस. त्यावेळेला ते लहान पोर खुंदक म्हणायला लागलं की माझ्याही काखेमध्ये गाठ आलेली आहे. कसं सांभाळलं असेल कुटुंब. 3 व्यक्ती प्लेगच्या लागणून गेल्या. पूर्वीच्या काळी असं घडत असत. माझे आजोबा असेल ते प्लेगच्या लागणीमध्ये गेले. काही आठवणी सांगायच्या. 32व्या वर्षी गेले, इंजिनियर झालेले होते. इतके कर्तृत्ववान 32व्या वर्षी मनुष्य जातो, विश्वासच बसू नये. पण प्लेगची अशी साथ आली, महामारीची साथ आली की शेकडो हजारो माणसं मृत्युमुखी पडत असतात. ह्या प्लेगच्या लागणीमध्ये अण्णा गेले आणि शेवटी तर त्यांना वात भरत असे अंगावर आणि वात भरला की आरडाओरडा करत असत, अंगावर धावून येत असतात आणि तात्याराव सुद्धा माडीवरून खाली धावून येत असतात. न जाणं अण्णा काय करून बसतील सांगता येत नाही आणि ओरडे बाहेर कडी लावून घ्यावी लागत असे आणि अण्णा आक्रोश करत असतात, अरे तात्या बाळ मला पाणी द्या प्यायला. आणि वैद्याने सांगितलेलं असे पाण्याचा थेंब द्यायचा आहे, एक पाण्याचा थेंब सुद्धा द्यायचा नाही. आणि त्यांचा आक्रोश यांचं काळीच भेदून जात असे. अण्णा मृत्युमुखी पडले आणि अण्णा गेल्यानंतर ही सगळी भावंड जणू छप्परच मस्तकावरचं हरवलं. पण योग असा की येशू वहिनींच्या तात्यांच्या शुश्रूषेमुळे बाबाराव बरे झाले. बाबारावांच्या पाठोपाठ बाळही बरा झाला आणि मोठं संकट अण्णा गेले पण भावंड वाचले. प्लेगचं संकट हळूहळू मागे पसरत गेलं आणि यावेळेला अगोदर एक विलक्षण घटना घडून गेलेली होती. हे सगळे प्लेग मधून वाचले. अण्णा गेले आणि त्यांचं एक कुळ होतं या सावरकरांचं, त्यांचं आडनाव त्या कुळाचं कारंजकर म्हणत होतं. आणि हे कारंजकर कुळ जे होतं शेतामधलं ते भेटायला आणि ते कारंजकर म्हणाले की अहो केवढी विपत्ती तुमच्या घराण्यावर आली. एकेकाळी संपन्न असलेलं आपलं कुटुंब आता विपन्न अवस्थेला पोहोचलेलं आहे. तेव्हा बाबारावांना तो कारंजकर, तो लबाड होता मोठा, तो सांगायला लागला की मला देवतेचा दृष्टांत झालाय आणि देवतेनं मला असं सांगितलेलं आहे हे विपन्न अवस्थात कुटुंब आहे, मदत कर. अहो नदीच्या पल्याड गुप्तधन आहे आणि 3 दिवसांनी आम्ही ते काढणार आहोत. मी तर असा भडंग भिकारी, मला त्याचा काय उपयोग आहे. बाबाराव हे सगळं धन गणेश पंतनी आपल्यालाच आणून देणार आहे. त्यावेळेला आश्चर्य म्हणजे बाबारावांचा विश्वास बसला. विपन्न अवस्था आली की काही वेळेला माणसाचं मन इतकं हळवं होऊन जातं, त्यात कदाचित त्यांचा विश्वास बसला असावा. आणि मग ते कारंजकर हळूच म्हणाले पण हे धन काढण्यासाठी काही प्रयोग करावा लागणार आहे, त्याला 200-400 रुपये खर्च येणार आहे, तेवढे मला द्या म्हणजे झालं. स्वातंत्र्यवीरांच्या ठाई जे अलौकिक सद्गुण होते त्यातला एक सद्गुण म्हणजे सावधानता. हे नित्य असे आणि प्रतिकूल प्रसंग आला रे आला की ते वाढत असे आणखी. म्हणून तात्याराव म्हणाले बाबाराव की अजिबात देऊ नका, धन देऊ नका, हा मनुष्य पुन्हा परत येणार नाही मला खात्री आहे. तरी सुद्धा बाबारावांना मोह झाला. कुठून तरी पैसे गोळा करून त्यांनी त्या कारंजकरांना दिले
स्वातंत्र्यवीरांचं ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी येतो म्हणणारा हा कारंजकर जो पळाला, अदृश्य झाला, तो पुन्हा खरा आलाच नाही. दुसरा दिवस गेला, तिसरा, चौथा, आठवड्यानी बाबारावांनी त्यांना गाठलं. त्यावेळी तो म्हणाला, काय करू, मी हे सगळं करणार होतो, पण दुर्दैवानं हो असं झालं की मी ते धन काढायच्या अगोदर काही माणसं आली, गुंड आले, त्यांनी मला मारलं आणि तुम्ही दिलेले पैसे ते घेऊन गेले. तेव्हा आता तुम्ही गप्प राहा, मी गप्प राहतो. कारंजकरांनी ते पैसे पळवले. बाबाराव पुन्हा मात्र त्या मार्गाला कधीही गेले नाही, त्याकडे कधीही वळले नाही. पण 1893 मध्ये एक घटना अशी घडली की तात्यारावांच्या मनातलं स्वप्न काय त्यांच्या सवंगड्यांना बरोबर कळलं. त्यावेळेला उत्तरेकडे हिंदू मुसलमान दंगल झालेली होती. फार प्राचीन परंपरा. वृत्तपत्र इतकं त्यांना उदाहरण लिहायला, दुसरा विषयच नाही. गोधराबद्दल बोलत नाहीत, गोधरा नंतर काय एवढंच लिहितात. गोधराबद्दल कोणी बोलायला तयार नाही. रामसेवक जळले, आमच्या माता भगिनी त्याच्यामध्ये जळल्या, लहान बालकच जळली, त्याच्याबद्दल लिहित नाही. पण प्रतिशोध जो घेतला गेला त्याच्याबद्दल मात्र सारखं गीतेमध्ये म्हणजे शंखम दधमव पृथक पृथक. त्याची सगळी प्रचार माध्यम, नियतकालिका त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा लिहित आहेत. आणि वृत्तपत्रामध्ये सारखी पत्र येत असतात की समन्वय व्हायला पाहिजेत, मन जुळली पाहिजेत. अरे हिंदू समन्वयात्मकच सहिष्णू आहे. जो राम तोच रहीम असं प्रत्येक हिंदू म्हणतो, पण जो रहीम तोच राम असं म्हणणारा जगातला एक मुसलमान तुम्ही मला शोधून दाखवा. आजपर्यंत एकानेही असं म्हटलेलं नाहीये की जो रहीम तोच राम, जो राम तो रहीम. सगळेच म्हणतात इतके आमचे हिंदू सहिष्णू आहेत. ही परंपराच आहे भारतवर्षाची. पण 1893 साली दंगा झाला आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीराने हे कळलं. त्यावेळी त्यांनी आपली बालसेना सगळी गोळा केली आणि तिथे गावाजवळ एक मशीद होती, त्याच्यावर हल्ला केला, दगडफेक केली, काही मोडलं तोडलं आणि विजयी मुद्रेनं हे सगळा बालचमू परत आला. त्यावेळेला गावातल्या लोकांना कल्पना आली हे पोर कुठल्या दिशेनं प्रवास करते. तेव्हा गावामधले काही जण म्हणायला लागले, थांब, भटाचा पोर काय, तुझ्या मुखामध्ये माथा कोणतं, थांब. पण स्वातंत्र्यवीर फार सावध होते, तो प्रसंग त्यांनी कधी आणू दिला नाही. फार चतक आणि अत्यंत हुशार होते. 1899 साल आलं आणि 1893 साली अमेरिकेला गेलेले विवेकानंद परत आले ते. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, कर्तृत्वाचं प्रचंड प्रभाव सगळ्या समाजावर पडलेला होता. हा प्रभाव त्यांच्यावर असताना गंमत झालेली होती मोठी. प्रत्यक्ष सावरकरांच्या कुटुंबामध्ये बाबाराव हे विवेकानंदांच्या विचारांनी अत्यंत भारून गेलेले होते. राजयोग विवेकानंदांनी जी पुस्तिका लिहिलेली आहे त्याची त्यांनी पारायण केलेली असावी, ऐकलेला असावं, अभ्यास केलेला असावा आणि कुंडलिनी आपली जागृत व्हावी. आपण योगाकडे जावं, योग हेच आपल्या जीवनाचं माध्यम व्हावं, हेच लक्ष अंतिम असावं असा विचार करायला त्यांनी प्रारंभ केलेला होता. पण बाबाराव या मार्गाकडे वळणार एवढ्यात प्लेग आला आणि प्लेग आल्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कुटुंबाला वेगळंच वळण लागून गेलं. अन्यथा बाबाराव कदाचित योगी सावरकर म्हणून प्रख्यात झाले असते. पण स्वातंत्र्यवीरांच्या मनामध्ये मात्र राष्ट्राच्या उत्थापनाचा आणि या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून द्यायचा हाच एकमेव विचार होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्रांनी एकच ठरवलेलं होतं, काय की अरे सशस्त्र क्रांती हेच साधन, सशस्त्र क्रांती हेच साधन आणि पूर्ण स्वातंत्र्य आणि स्वायत्तता हेच साध्य. लहानपणापासून स्वातंत्र्यवीरांच्या मनामध्ये विचाराचा गोंधळ कधी झाला नाही. तो गांधींच्या मनामध्ये फार असावा आणि म्हणून स्वातंत्र्यवीरांनी जे लेखन केले त्याच्यामध्ये एक प्रकरणच आहे मोठं, गांधी गोंधळ असंच नाव आहे. त्यांनी किती परस्पर विरोधी विचार व्यक्त केले आणि आपल्याच वचनाला किती परस्पर छेद दिला याचं वर्णन सावरकरांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. पण इथे भावार्थ असा की सशस्त्र क्रांती हेच साधन आणि पूर्ण स्वातंत्र्य आणि स्वायत्तता हे साध्य, याच्याबद्दल सावरकरांच्या मनामध्ये कधीही संदेह नव्हता. आणि म्हणून केवळ भांडेश्वराच्या बोळामध्ये आबा दरेकरांच्या घरी माडीवर त्या अंधारलेल्या बोळामध्ये हे सगळे राष्ट्रहित जपणारे तरुण एकत्र येत असत, ज्याच्यातून पुढे मित्रमेळा निर्माण झाला. तो मित्रमेळा पुढे पहिल्या दशकामध्ये 20व्या शतकाच्या वाढला
आणि पुढे 1904 नंतर वाढत वाढत जाऊन त्याचंच रूपांतर शेवटी अभिनव भारतमध्ये झालं. आबा हे पांगळेच दरेकर पांगळे असले तरी ईश्वराने त्यांना इतकं भरभरून दिलेलं होतं की ते त्यांनी उचललं. प्रतिभा त्यांची फुलत गेली आणि कवी गोविंद या नावाने ते प्रख्यात झाले. मुख्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, मुख्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. टिळकांचे कट्टर अनुयायी स्वातंत्र्यवीर होते आणि कवी गोविंदही होते. आत्मानुभूतीनं उसंबळून येऊन त्यांनी हे काव्य लिहिलेलं आहे. आणि एका स्तंभावरी उभी ही महाराष्ट्र द्वारका असं कवी गोविंद बोलून गेलेले आहेत. हा स्तंभ कोणता? लोकमान्य टिळकरूपी स्तंभ आहे, ज्याच्यावर ही सगळी महाराष्ट्राची द्वारका त्यानं पेललेली आहे असं वर्णन कवी गोविंदाने करून ठेवलेलं आहे. इतकं उत्कट भव्य आणि राष्ट्रभक्तीनं रसरसून आलेलं काव्य गोविंदाने रच. पुढे पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर येऊन दाखल झाले. पण त्याच्या अगोदर या केळभांडेश्वराच्या बोळामध्ये अनेक स्वप्न या सगळ्या तरुणांनी रंगवलेली होती. महाराष्ट्राच्या नव्हे भारतवर्षाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न त्यांनी मनामध्ये जागवलेलं होतं. ब्रिटनचा राजा हा भारताचा बादशाह नव्हेच नव्हे म्हणून आग्रहाने भांडणही केलेली होती आणि सशस्त्र क्रांती कशी करावी याची स्वप्न सुद्धा त्या अंधारी गोळामध्ये त्यांनी रंगवलेली होती. आणि यावेळेला या मुलाचं वक्तृत्व फुलत गेलेलं होतं. अतिशय लहान असताना नाशिकला झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी बर्व्यांच्या सांगण्यावरून भाग घेतलेला होता आणि इतकं उत्कट आणि भव्य शेवटचा क्रमांक होता बोलायचा आणि ऐकणारी सगळी मंडळी कंटाळलेली होती, कारण फार थोडे चांगले बोलणारे. कंटाळा आल्यानंतर ज्या वेळेला विनायकराव तात्याराव बोलायला उभे राहिले, स्वातंत्र्यवीर सावरकर वय लहान आहे त्यावेळेला बोलायला उभे राहिले आणि उठून जायला निघालेली मंडळी खाली बसली. आणि खाली बसले कारण वक्तृत्व इतकं अमोघ होतं, अपूर्व होतं. स्तब्ध होऊन माणसं ऐकायलेली चित्रासारखी बसले आणि स्वातंत्र्यवीरांचं वक्तृत्व ऐकताय. सगळे स्पर्धक बोलून संपले. शेवटचा क्रमांक बोलण्याचा तात्यारावांचा होता आणि परीक्षक आपापसात कुजबुजायला लागले आणि शेवटी घोषित केलं पहिला क्रमांक विनायक दामोदर सावरकर. आणि त्यावेळेला आशंका प्रगट केली की इतका लहान मुलगा इतकं भव्य दिव्य बोलू कसं शकेल, त्याची भाषा इतकी प्रगल्भ प्रौढ कशी असू शकेल. निबंध स्पर्धेमध्येही त्यांना अनेक पारितोषिकं मिळाली. हे कदाचित त्यांनी दुसरीकडून तर लिहून घेतलेलं नसेल. आणि त्यावेळेला परीक्षकांच्या आशंकेला उत्तर देताना एका ठाई स्वातंत्र्यवीरांनी सांगितलेलं होतं, अरे गुणाः पूजा स्थानम गुणेषु न च लिंगम न च वयः. प्रचंड आत्मविश्वास सावरकरांच्या हृदयामध्ये निश्चितपणे होता. 50% यश त्यांचं त्याच्यामध्येच सामावलेलं असतं. 50% आत्मविश्वास, 50% केलेला अभ्यास. मी वक्तृत्व कसं शिकलो, कसं वाढवलं आणि मी वक्ता कसा झालो याच्या आठवणी स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेल्या आहेत. वक्तृत्व कसं असावं याच्यावरचे ग्रंथ अभ्यासावे, पाठांतर उदंड करावं, काही लेखन करावं, काही व्याख्यानं लिहून काढावी, त्याच्यामध्ये सुभाषित कशी पेरावी याचा विशेष अभ्यास त्यांनी केलेला होता. इंग्रजी भाषेमध्ये म्हणे, जीनियस इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% परस्पिरेशन. अगदी लोकोत्तर असला, अलौकिक बुद्धिमत्ता असलेला तरी त्याचं अंतःप्रेरण 1%च असतं आणि 99% त्यांनी गाळलेला घाम असतो. काही अंशी एक खरं आहे, तेव्हा मी वक्ता कसा घडत गेलो याच्या काही आठवणी स्वातंत्र्यवीरांनी फार सुंदर लिहून ठेवल्या आहेत. पुढे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर जे निघाले पुण्यामध्ये येऊन दाखल झाले आणि फर्गसन महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. आणि त्यावेळेला रँगलर परांजपे प्राचार्य होते आणि स्वातंत्र्यवीर हे वसतिगृहामध्ये राहायला लागले फर्गसन महाविद्यालयामध्ये. नाशिक त्यांनी सोडलं. त्यावेळेला तिथला जो ब्रिटिशांचा अधिकारी होता त्यांनी एक नोंद केलेली होती, माउंट गोमेरी असं त्याचं नाव होतं आणि त्यांनी लिहून ठेवलेलं होतं, इतक्या लहान वयामध्येच अनेकांना मुग्ध करून सोडण्याचं अलौकिक वक्तृत्व सावरकरांनी प्राप्त केलेलं आहे. ब्रिटिश किती जागे होते पहा. त्या माउंट गोमेरीने अशी नोंद करून ठेवलेली होती की हा जहाल बोलतो, हा चिखट बोलतो, मुद्देसूद बोलतो, इतिहासाला धरून बोलतो. आणि स्वातंत्र्यवीर पुण्यामध्ये येऊन दाखल झाले आणि पुण्यामध्ये अभ्यास विशेष त्यांनी केला नाही. महाविद्यालयीन कारकीर्द अभ्यासू विद्यार्थी म्हणून गाजवली नाही,
पण त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक होतं. त्यांचा इतिहासाचा आणि संस्कृती धर्माचा अभ्यास दांडगा होता. त्याच्या जोडीला पाठांतर उदंड होतं, वक्तृत्व असं होतं की विनायकरावांची छाप समोरच्या माणसावर तत्काळ पडत असे आणि समोरचे विद्यार्थी त्याचे मित्र सगळे भारावून जात असतात. आणि म्हणून सावरकरांनी महाविद्यालयामध्ये फर्गसन महाविद्यालयामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि ठसा आपल्या मित्रांवर अन्य जनांवर उमटवलेला होता. हा कोणीतरी वेगळाच तरुण आहे याची जाणीव सगळ्यांना व्हायला लागलेली होती. आणि 1903 साल असावा महाविद्यालयाचा प्रारंभ झाला आणि त्यावेळेला अनेक वक्ते बोलले. प्राचार्यांचं अभिभाषण झालं, नंतर काही प्राध्यापक बोलले, चिंद्र भानू बोललेले होते आणि शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर बोलले, विनायकराव बोलले. आणि ते इतकं उत्कट भाषण होतं, ऐकणाऱ्यांची हृदय हेलावून गेले. स्वातंत्र्याचा यज्ञ आपण कसा पेटवला पाहिजे, स्वदेशावर आपण कसं प्रेम केलं पाहिजे, या एका उत्कट भावनेनं अंतःकरणापासून विनायकराव बोलत होते. आणि ऐकणाऱ्या श्रोतृवर्गाच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. अरे हा काय कसा विलक्षण वक्ता दश सहस्रेषु आहे. कुणाच्या डोळ्यातून पाणी निघालं, कुणाचे बाहू स्फरण पावायला लागले. आणि भाषण संपलं, विनायकराव खाली बसले, सभेत शांतता पसरलेली होती. काही वेळ गेला आणि मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्या सगळ्यावर विरजण जर कुणी ओतलं असेल तर ते अध्यक्षांनी, सिंगभानू अध्यक्ष होते, त्यांनी काय सांगावं. ते म्हणाले, तरुणानो, सावरकर जे बोलले त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ नका. आणि पुढे त्यांनी एक वाक्य उच्चारले, काय भयानक वाक्य आहे. ते म्हणाले, सावरकरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण सावरकर म्हणजे शैतान आहे. काल मी आपल्याला सांगितलं थिओसॉफिकल सोसायटीनं विवेकानंदांच्या बद्दल हेच उद्गार काढले. ते म्हणाले, अमेरिकेला थंडी पडली आहे काय, हा विवेकानंद रूपी सैतान लवकरात लवकर मरू दे, अशी भावना थिओसॉफिकल सोसायटीची होती. आणि इथे चिंगभानू म्हणाले, तरुणानं तुम्ही काही ऐकलं ते मनावर घेऊ नका, विसरून जा, कारण हा सावरकर म्हणजे सैतान आहे. सावरकरांनी आपण कोण आहोत ते महाविद्यालयीन याच्यामध्ये आपल्या कर्तृत्वानं सिद्ध केलं. आता तर टिळकांचा काहीसा सहवास त्यांना लाभणार होता. टिळकांच्या बद्दल अपरंपार प्रेम आणि श्रद्धा होती. इतिहासाची मीमांसा करताना त्यांनी लिहिलेलं होतं की ब्रिटिश निष्ठेचं इतकं विषय आमच्या अंगामध्ये भिनलेला आहे, तो लाचारपणाचा रोग असंख्य भारतीयांना झालेला आहे, पण ते विष उतरवणारा, तो रोग कमी करणारा महामंत्र याच महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये निर्माण झाला. कोण? लोकमान्य टिळक. हे स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेलं होतं. आणि म्हणून आता स्वातंत्र्यवीरांचा सहवास आपल्याला लाभणार अशी खात्री त्यांना झालेली होती. पुण्यामध्ये आले आणि सगळ्यावर प्रभाव पाडला. पण जसा विवेकानंदांनी सर्व पाश्चात्य तत्वज्ञानाचा, इतिहासाचा, वाङ्मयाचा अभ्यास केलेला होता, तसा स्वातंत्र्यवीरांनी सुद्धा केला. त्यांना स्कॉट आवडत असतो. शेक्सपियरचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता. मिल्टनचं पॅराडाइज लॉस्ट त्यांना पाठ होता, कळवा म्हणून दाखवत असत. जे जे चांगलं आहे वाङ्मय ते उत्कट भव्य आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये ते धारण करत असत. पुढे तर स्पेन्सरचा अज्ञेयवाद सुद्धा त्यांना आवडलेला होता. त्याची चिकित्सक विवेचक पद्धती आवडली, संवाद करण्याची पद्धत आवडलेली होती. अज्ञेयवाद त्याने हृदयामध्ये धारण केलेला होता, कारण तर्कशुद्ध प्रतिपादनाला तो विशेष उपयोगी पडत असेल. म्हणून हे सगळं अभ्यासातून विनायकराव शिकत होते. आणि मग प्रसंग असा आला की एक पुढे वर्ष 2 वर्ष मध्ये गेले आणि 1 ऑक्टोबरचा दिवस होता. सावरकरांनी आपल्या मित्रांना आणि पुणेकरांना आवाहन केलं की आपण परदेशी सगळ्या कापडांचा त्याग करूया, त्या सर्व वस्त्रांची आपण होळी करूया. आणि त्यांना प्रचंड भरघोस प्रतिसाद विद्यार्थी वर्गाकडून मिळाला. हा प्रतिसाद ज्यावेळेला मिळाला त्यावेळेला लोकमान्य टिळक पुण्यामध्ये नव्हते, ते परगावी गेलेले होते. तेव्हा सर्वांनी असं ठरवलं की आपण लोकमान्यांचा विचार घेऊया आणि मग काय करायचं ते करूया. ठरलं. 6 तारखेला लोकमान्य टिळक 6 ऑक्टोबरला 1906 परत आले. बंगालच्या फाळणीचा उद्भव झालेला होता आणि उत्तर भारत पेटून उठलेला होता आणि लोकमान्यांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिलेले होते केसरीमध्ये. आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीर जाऊन भेटले. लोकमान्य वडील आहेत, त्यांना मोठे आहेत वयाने. लोकमान्यांना लोकमान्यताही प्राप्त झालेली आहे. केसरी दुमदुमत आहे. लोकमान्यांचं नाव भारतवर्षामध्ये दुमदुमलेलं आहे. आणि अशा वेळेला सावरकर त्यांना भेटायला गेले.
आणि ते म्हणाले असं आवाहन केलेलं आहे तेव्हा आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सावरकरांचं पाऊल एक जसं पडत होतं त्याच्या पुढे एक पाऊल लोकमान्यांनी टाकलं. ते म्हणाले परदेशी कापडांची होळी करणार का, मग थोडे कपडे जाळू नका, प्रचंड होळी झाली पाहिजे, हजारो कपडे आणा आणि जाळा असा आग्रह सावरकरांच्या जवळ टिळकांनी केला. आणि इतका आनंद झाला सावरकरांना, खरोखर हजारो परदेशी कपडे गोळा करण्यात आले. रे मार्केट पासून सगळी मंडळी निघाली, लकडी पूल संभाजी पूल आपला ओलांडला आणि मग त्या कपड्यांची सगळी होळी करण्यात आली. प्रचंड त्यावेळेला टिळक कदाचित सावरकरांचं मन पाहायचं असा, ते म्हणाले होळी एके ठिकाणी करूया आणि सभा दुसरीकडे करू. मग सावरकर म्हणाले होळी करायचं हेतूच गेला, मला हे अमान्यच आहे, जिथे परदेशी कपड्यांची होळी होईल तिथेच आपली सभा व्हायला पाहिजे. आणि कदाचित लोकमान्यानं कौतुक वाटलं, त्यांनी मान्यता दिली. हा तडफदार तरुण कसा आहे हे त्यांनी ओळखलेलं. लोकमान्यांना माणसांची परीक्षा फार, सावरकरांचं अंतरंग त्यांनी बरोबर ओळखलेलं. आणि प्रचंड होळी करण्यात आली आणि तिथे व्याख्यानं झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा बोलले आणि त्याचा प्रभाव इतका पडला समाजात, नेमस्त लोकांना इतकं वाईट वाटलं की आपणच जळल्यासारखी त्यांची तडफड सुरू झाली. आणि सगळे नेमस्त म्हणाले असं करू नका, कपडे जाळू नका, गोरगरिबांना वाटा, त्यांच्या तरी ते उपयोगाला येतील, असं म्हणून नेमस्तांनी इतकं पडखाव धोरण स्वीकारलेलं होतं. हे सगळं चाललं तर आपल्याला आश्चर्य वाटेल, परदेशामधल्या एका व्यक्तीने या होळीचा निषेध केला. नाव पटकन आपल्या मनात आलं असेल. दक्षिण आफ्रिकेमध्ये होते ते ग्रस्त त्यावेळेला, त्यांचं नाव मोहनदास करमचंद गांधी, पुढे ते महात्मा गांधी झाले. पण त्यावेळेला गांधींनी तिथून निषेध केला की परदेशी कपड्यांची होळी तुम्ही करू नका. काय निघलं तर पुणे कुठे, दक्षिण आफ्रिका कुठे, पण निषेध केला तिथे बसून त्यांनी. आश्चर्य असं की पुढे त्यांना हा मार्ग मान्य नव्हता, पण त्याच मार्गाला गांधींना पुढे यावं लागलेलं. त्यांना 1921 साली परदेशी कपड्यांची होळी करावी लागली आणि धिक्कार करावा लागला आणि सांगितलं स्वदेशी कपडे वापरा. त्याचा प्रयोग कितीतरी दिवस अगोदर, 15-16 वर्ष अगोदर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लोकमान्यांच्या संमतीनं आणि त्यांच्या आशीर्वादाने केलेला होता. होळी झाली आणि परांजपेला काय दुःख झालं कोणाचं. रँग्लर परांजपेने सावरकरांना दंड केला. किती? 10 रुपये दंड केला त्या कालखंडावर. आणि दुसरं जर काय केलं असेल, वसतिगृहातून काढून टाकलं, का हकलून दिलं, यापुढे तुला या वसतिगृहामध्ये राहता येणार नाही. पुढे ज्युबिली महोत्सव झाला आणि सावरकरांचा सत्कार पुण्यामध्ये झाला. योग असा की त्याचे अध्यक्ष कोण, तर रँग्लर परांजपे. इतिहास कशी गंमत करत असतो बघा, हे घडलं पुढे खरोखर. पण त्यावेळेला वसतिगृहातून बाहेर काढलं आणि टिळकांनी केसरीत त्यावेळेला एक अग्रलेख लिहिलेला होता, हे आमचे गुरु नव्हत. परांजपेना इतकं हसून खडसावून त्यांनी लिहिलेलं होतं, त्यांच्यावर अतिशय कठोर टीका केलेली होती आणि म्हटलं तर की आमचे गुरु नव्हेतच, ज्यांना राष्ट्रीय प्रेम नाही, स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश, स्वसंस्कृती यांचं प्रेम नाही, ही काय आमची माणसं आहेत. म्हणून परांजपेंच्यावर टीका केली. पण त्या परांजपेना टिळकांच्या बद्दल आदर होता, विलक्षण आदर होता. कारण टिळकांचे चिरंजीव प्लेगला बळी पडायच्या अगोदर फर्गसन महाविद्यालयातच होत आणि एक गणित परांजपे वर्गात शिकवायला आले आणि त्यांना ते सुटलं नाही. आश्चर्य काय, हा रँग्लर मनुष्य, पण गणित सोडवता आलं नाही. मग ते सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणाले उद्या सोडवून घेऊन या, जो हे सोडवेल मी त्याला उद्या मोठं बक्षीस देईन, 100 रुपये बक्षीस देईन. वर्ग संपला, तास संपला आणि सगळे तरुण एकत्र झाले. विश्वनाथराव आणि त्यांच्या मित्रांनी विचार केला, दादांच्याकडून गणित सोडवून घ्यावं. म्हणजे कोणाकडून? लोकमान्यांच्याकडून. तर मुलं वडिलांना दादा म्हणत होती त्यावेळेला. विश्वनाथराव त्यांची भावंड टिळकांना दादा म्हणत असत. रात्रीची घरी जेवणं झाली आणि टिळक बसले झोपाळ्यावर, अडकीत तास सुपारी आणि दुसऱ्या दिवशीच्या अग्रलेखाचा विचार मनामध्ये. बरं का, हा चाललेला असताना विश्वनाथराव शेजारी येऊन उभे राहिले. लोकमान्य भोजनोत्तर झोपाळ्यावर बसत असत, हातात अडकीत तास सुपारी असते, म्हणून अनेक पुणेकरांनी तो प्रयोग सुरू केला. बरं का, पण असं कोणी करतं म्हणून कोणी टिळक होत नाही. सद्गुण धारण केल्याशिवाय मनुष्य आत्मोन्नत होत नाही. आमच्या समाजाचं दुर्दैव असं की लोकमान्यांचा अडकित्ता अनेकांनी घेतला, पण कित्ता फार थोड्या जणांनी गिरवला.
तो गिरवला असता तर स्वातंत्र्य केव्हाच मिळालं असतं. गांधींचे अनुयायी काय सांगायचं आपल्याला, त्याहून थोर त्यांनी गांधींच्या चरख्याचा विस्तार केला, चर आणि खा. तिथे विश्वनाथराव शेजारी उभे राहिले आणि लोकमान्याने विचारलं, काय मनात काय आहे, काही अडचण आहे का? त्यावेळी विश्वनाथराव म्हणाले, अहो एक गणित आणले दादा, मला जरा सांगा ना. टिळकांनी म्हणे ते पाहिलं गणित आणि खाली उत्तर लिहिलं. काय विद्वान असते, काय विद्वत्ता असेल. त्यावेळी विश्वनाथराव म्हणाले, दादा गणिताला मध्ये पायऱ्या असतात की, त्याच्याशिवाय हे उत्तर तुम्ही कसं लिहिलं मला कसं कळावं, म्हणून 2 पायऱ्या टिळकांनी मध्ये लिहिल्या. आणि विश्वनाथरावांना इतका आनंद झाला, हर्षवायू झाला. रात्री झोप आली नाही त्यांना अत्यानंदानं, कारण स्वप्न पहाटे पडलं आपण रँगलर परांज त्यांची कशी फजिती करतो आहोत बरं का. दुसरा दिवस उजाडला आणि परांज विचारले, तास भरला, वर्ग भरला, कुणी सोडवले गणित, कुणी हातवर केला. सगळा फळा भरून 25-30 पायऱ्या लिहिल्या. परांज त्यांनी गणित सोडवलं आणि शेवटी म्हणाले, तुम्ही कुणी प्रयत्न केला नाही, याचं मला फार दुःख होतं. त्यावेळेला विश्वनाथराव वगैरे आले आणि ते म्हणाले, सोडवलं कसं नाही, मी सोडवलंय आणि इतक्या पायऱ्या कशाला लिहायला लागतात, 2-3 पायऱ्यात मी उत्तर लिहिले. त्यावेळेला परांजपे हसले, म्हणाले, विश्वनाथराव इकडे या. बोलवले त्यांना वरती व्यासपीठावर आणि जवळ आल्यानंतर म्हणाले, बघूया जरा. वही आपली हातामध्ये घेतली, ती पाहिली आणि परांजपे मला वाटते आयुष्यात एकदाच रडले असावे ते या प्रसंगी. फार कठोर, तर्क कठोर होते परांज, रँगलर परांज, गणिती, तर्क कठोर. त्यांनी ते पाहिली वही आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. आणि ते म्हणाले, विश्वनाथराव दादांना आमचा नमस्कार सांगा. त्यांनी कुणी सोडवले कळले आम्हाला. आणि पुढे म्हणाले, लोक आम्हाला रँगलर म्हणतात, पण टिळक म्हणजे रँगलरांचे रँगलर आहे, असे उद्गार वर्गामध्ये परांजपेंनी काढलेले होते. पण इथे प्राचार्य आणि शिस्त मोडली म्हणून स्वातंत्र्यवीरांना सांगितलं की तुम्हाला इथे राहता येणार नाही, काढून टाकले वसतिगृहामधून, 10 रुपये दंड केला. हे कळल्याबरोबर अनेकांच्या पैशाचं ओघ सावरकरांच्याकडे लागला. स्वातंत्र्यवीरांनी दंड तेवढा भरला आणि बाकीचे पैसे ज्यांना गरज होती त्यांना देऊन टाकलं. पुण्यामधल्या पैसा फंडाला त्यातली काही रक्कम स्वातंत्र्यवीरांनी त्यावेळेला दिलेली होती, पैसा फंडाला. पुढे बीएची परीक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले आणि मग त्यांच्या मनामध्ये एक भाव असा जागला की आता लंडनवरच स्वारी करावी, सिंहाच्या गुहेमध्ये जाऊन त्याची आयाळ स्थापावी, असं त्यांच्या मनात यायला. आणि पंडित श्यामजी कृष्ण वर्मा जे भारतीय हिंदू तरुणांना विशेष अनुदान देऊन बोलावून घेत असतात, कुठे लंडनमध्ये, त्यांचं एक प्रकटन आलेलं होतं आणि त्या प्रकटनाला अनुसरून स्वातंत्र्यवीरांनी एक विनंतीपत्र त्यांच्याकडे पाठवून दिलेलं होतं आणि त्याला प्रशस्तीपत्र कुणाचं जोडलेलं असेल आपल्याला आश्चर्य वाटेल. 2 महापुरुषांचं, एक काळकार शिवरामपंत परांजपे आणि दुसरे होते लोकमान्य टिळक. या दोघांनी यांच्या नावाची शिफारस केलेली होती स्वातंत्र्यवीरांच्या. लोकमान्यांनी तर लिहिलेलं होतं, आपल्याकडे प्रचंड गर्दी असते, ज्यांची नावं येतात त्याच्यामुळे मी विशेष लिहावून शिफारस करावी असं नव्हे, पण ज्यांचं नाव मी शिफारस करून आपल्याला कळवतोय हा तरुण सावरकर राष्ट्रभक्तीनं रसरसलेला आहे. याला दूरवर पाहायची अंतरंगाची आस आहे, ओढ आहे आणि याचं चारित्र्य शेवटी लोकमान्यांनी लिहिले बरं का, याचं चारित्र्य अत्यंत विशुद्ध आहे. लोकमान्य टिळकांच्या चारित्र्याबद्दल ब्रिटिशांना आदर होता. नेव्हिल्सननी लिहून ठेवले, जगाला वाकवलं पण टिळकांना नाही वाकवता आलं. इतक्या विशुद्ध चारित्र्याचा मनुष्य आम्ही पाहिलाच नाही, कारण ते पाहणार कोण, क्लिंटन सारखे भविष्यातले बरं का. म्हणून या तरुणाचं चारित्र्य विशुद्ध आहे, तेव्हा याचं नाव स्वीकारण्यात यावं असं लिहिलं आहे. काळकारांचं नाव का घेतलेलं होतं स्वातंत्र्यवीरांनी, कारण प्लेगचा निषेध त्यांनी त्या कालखंडामध्ये केलेला होता आणि राष्ट्राला स्वातंत्र्याला अनुकूल शिवरामपंतांनी भरपूर लिहिलेलं होतं. म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर, केसरीकारकांबद्दलचा आदर या स्वातंत्र्यवीरांच्या मनामध्ये होता. मग स्वातंत्र्यवीरांनी 24 एप्रिल 1906 या दिवशी त्यांचे 2 मित्र होते, भट आणि खरे, त्यांच्या समोर त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर सही केलेली होती. ते पाठवायचं होतं लंडनला आणि ती प्रतिज्ञा त्यांनी लिहिली.
त्या प्रतिज्ञामध्ये असं अभिवचन द्यावं लागत असे की शिकल्यानंतर मी कोणतीही नोकरी करणार नाही. ब्रिटिशांचे तर नाहीच नाही. मॅजिस्ट्रेट असो, अमुक असो, कोणतंही पद असो, जिल्हाधिकारी असो, उपजिल्हाधिकारी असो, ब्रिटिशांचं कोणतंही पद मी स्वीकारणार नाही, त्यांची नोकरी करणार नाही. भारतवर्षाच्या स्वातंत्र्यासाठी, या राष्ट्राच्या आत्मोन्नतीसाठी मी स्वतःला झोकून दे असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागत असे. आणि ते प्रतिज्ञापत्र स्वतः तयार झाल्यानंतर स्वातंत्र्यवीरांनी आपल्या मित्रांच्या साक्षीने त्याच्यावर स्वाक्षरी केलेली होती. पुढे मे महिन्यामध्ये पुण्यामध्ये करारपत्रावर स्वाक्षरी केली आणि ते सगळी कागदपत्र लंडनला श्यामजी कृष्ण वर्मांच्याकडे पाठवण्यात आले. लोकमान्यांनी सांगितल्यावर कोण नाही म्हणेल. ते लोकमान्यांची शिफारस पाहिली. स्वातंत्र्यवीरांनी अगोदर काय काय केलेलं आहे पाहिलं. त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेलं होतं की आमच्या जीवनाचं उद्दिष्ट एकाच, सशस्त्र क्रांतीतून संपूर्ण स्वातंत्र्य आणि स्वायत्तता हे अभिवचन राहील, याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही असा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेला होता. आणि पंडित श्यामजी कृष्ण वर्मांनी जे काही मोजके तरुण बोलवले त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीरांचा समावेश होता. आणि तोच जहाल क्रांतीचा मंत्र पण अत्यंत सावधपणे करावा म्हणून त्यांच्या हृदयामध्ये पुन्हा एकदा त्याचं बीजारोपण केलं असावं. सावरकरांनी वंदन केले लोकमान्यांना आणि ते लंडनला निघाले. पाहता पाहता आपला सागर किनारा मागे पडला आणि सागरामध्ये पर्शिया बोट गेली, जलयान गेलं आणि स्वातंत्र्यवीर निघाले लंडनकडे. विवेकानंद गेले त्यावेळेला त्यांचे डोळे पाण्याने भरून आलेले होते. गंगा यमुना घळघळा वाहिल्या आणि त्यांना किनारा दिसेनासा झाला होता. स्वातंत्र्यवीरांचे बाहू उलट स्फरण पावायला लागलेले होते आणि लंडनमध्ये गेल्यानंतर काय करायचं आणि कोणत्या प्रकारे क्रांतीच्या ज्वाला, क्रांतीचा होम करायचा याची स्वप्न समोर आता तरळायला लागलेली होती. स्वातंत्र्यवीराने तिथे जाऊन काय केलं, कसं केलं, मित्र कसे गोळा केले, स्वारी लंडन करून इंडिया हाऊसमधून क्रांतीची धगधगती ज्वाला कशी प्रज्वलित केली. मार्सेलिसला कैदी झालेले असताना सुद्धा प्रथम ब्रायटनला जाऊन आपल्या मातृभूमीची आठवण सागरात प्राण तळमळला म्हणून कशी काढली. परत येऊन कैद झाल्यानंतर सुद्धा दुर्दम्य आशावाद कसा प्रगट केला आणि त्रिखंडात गाजलेली मार्सेलिसची उडी कशी टाकली. हा सगळा रोमांचकारी इतिहास आता उद्याच्या आपल्या प्रवचनामध्ये पाहायचा. त्यांचं बाल्य तारुण्य शिक्षण जेवढं आपण थोडक्या वेळात बोललो ते हृदयात धारण करायचं, संपूर्ण वंदे मातरम गायचं आणि त्यानंतरच आज काही काल विरमायचं. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय, भारत माता की जय.